सर्वांना नमस्कार. तर आपण नवोदयचा अभ्यास करणार आहोत. नवोदयचा अभ्यास करत असताना प्रत्येक उदाहरण, प्रत्येक स्वाध्याय आपण सोडवणार आहोत. तर बघा, स्वाध्याय 1.1 यामधलं पहिलं उदाहरण आहे. ही संख्या दिलेली आहे 7,53,357 आणि ही संख्या पुढील कोणती असं आपल्याला विचारलेलं आहे. बघा, ऑप्शन वाईज पाहू आपण. पहिल्या ऑप्शन मध्ये दिलेला आहे बघा 753,357 अशी आपण संख्या वाचू शकत नाही, कारण इथं 753,357 अशा प्रकारे दिली आहे, म्हणजेच हे चूक आहे. त्यानंतर बघा तिसऱ्याच्या मध्ये दिलेलं आहे 753,357 अशा प्रकारे पण आपण वाचू शकत नाही, म्हणून हे उदाहरण सुद्धा चुकीचं आहे. आणि तिसरं बघा 753,357 हे बरोबर आहे. 4 नंबर बघा 753,357 अशा प्रकारे पण आपण वाचू शकत नाही. आता बघा हे कसं काय बरोबर आहे, तर 753,357. आता बघा एकक, दशक, शतक आपण वाचताना एकक, दशक, शतक आणि हजार मला इथपर्यंत त्यांनी वाचताना अशा प्रकारे वाचलेलं आहे 753,357. त्यामुळे आपलं सी नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. अशा प्रकारे आपल्याला वाचन करायचं आहे. तर इथं बघा 753,357 हे आहे. त्यानंतर आपण दुसरं उदाहरण बघूया. दुसरं उदाहरण बघत असताना नवोदयचं आपलं दुसरं उदाहरण आहे. बघा कशा प्रकारे आहे ते आपण समजून घेऊया. काय म्हणते बघा, 1, 4, 6, 8 आणि 9 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून त्यापासून बनलेली सर्वात मोठी 5 अंकी संख्या कोणती? सर्वात मोठी आपल्याला संख्या शोधायची आहे, ती बी 5 अंकी या अंकापासून आपल्याला बनवायची आहे. आता बघा संख्या कशा प्रकारे तयार करतात. इथं सर्वात मोठी म्हणलं तर बघा आपल्याला आधी अंक दिलेले आहे सुरुवातीला 1, 4 तयार करायची आहे सर्वात मोठी संख्या. सर्वात मोठी संख्या तेही 5 अंकी. बघा 1, 4, 6, 8 आणि 9 हे अंक आपल्याला दिलेले आहेत आणि त्यापासून आपल्याला 5 अंकी सर्वात मोठी संख्या तयार करायची आहे. सर्वात मोठी संख्या तयार करताना सोप्यात सोपं सुरुवातीला मोठे मोठे अंक घेत जायचे. आता बघा हे जे अंक दिलेले आहेत 1, 4, 6, 8 आणि 9 यातला सर्वात मोठा अंक कोणता आहे, तर 9 आहे. 9 सुरुवातीला घ्यायचा. आता 1, 4, 6 आणि 8 ला कट मारायचे. आता राहिली आहेत 1, 4 आणि 6. तर यातला सर्वात मोठा अंक कोणता आहे, तर 6 आहे. आता 2 आणि 4 यातला सर्वात मोठा 4 आहे. हा झाला आणि उरला आपला 1. तर बघा हे जे अंक दिले 1, 4, 6, 8 आणि 9 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून त्यापासून बनलेली सर्वात मोठी 5 अंकी संख्या कोणती? तर आपल्याला सर्वात मोठी संख्या बनवत असताना बघा आपल्याला सर्वात मोठी संख्या बनवत असताना आपल्याला मोठे मोठे अंक घेत जायचे आणि एक एक अंकाला कट मारत जायचं. त्यानंतर आपल्याला ती मोठी संख्या मिळणार आहे. आता बघा हे जर विचारलं इथं लहान संख्या तयार करा, लहान संख्या तयार करा 5 अंकी. आता इथे बघा यामधला आपले अंक हेच दिलेले आहेत 1, 4, 6, 8 आणि 9. सर्वात लहान अंक कोणता आहे, तर 1 आहे. त्यानंतर 1 आपला झाला. आता राहिले 4, 6 आणि 8, 9 यातला सर्वात लहान अंक कोणता आहे, तर 4 आहे. 4 पण झाले घेऊन. आता राहिले 6, 8 आणि 9 यातला सर्वात मोठा अंक कोणता आहे, 6 आहे. 6 पण झाले. त्यानंतर 8 आणि त्यानंतर 9. म्हणजे अशा प्रकारे जर मोठी संख्या करायची असेल तयार तर मोठे मोठे अंक घेत जायचे. लहान संख्या तयार करायची असेल तर लहान लहान अंक घेत जायचे. आपण याच्यानंतरचं तर बघा आपल्याला सर्वात मोठी 5 अंकी संख्या तयार करायला सांगितली. ती संख्या झाली आपली 98,641. 98,641 आपलं बरोबर आहे 98,641. यानंतरचं उदाहरण पाहूया आपण. चला तर आता आपण 3 नंबरचं उदाहरण पाहूया. 3 नंबरचं उदाहरण काय म्हणते बघा, किमान संख्या आणि कमाल विचारलेला आहे. किमान म्हणजेच लहान, हे तर लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. किमान म्हणजेच लहान संख्या आपल्या लहान आणि कमाल म्हणजे मोठी. कमाल म्हणजे मोठी, ही आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. किमान म्हणजे लहान होते आणि कमाल म्हणजे मोठी संख्या किंवा मोठी संख्या आपल्याला शोधायची आहे. आता बघा किमान 6 अंकी संख्या म्हणजेच 6 अंकी संख्या आपल्याला लहान शोधायची आहे. तर बघा संख्या तयार करत असताना 6 अंकी लहान म्हणत आहे. लहान म्हणजेच 1 हा सर्वात लहान असतो. त्याच्यानंतर आपल्याला 5 झिरो घ्यायचे म्हणजे 6 अंकी संख्या आपली तयार होईल. 1, 2, 3, 4, 5 आणि 6 आपली संख्या झाली 6 अंकी म्हणजेच लहान संख्या तयार झालेली आहे. आता काय म्हणते, कमाल 4 अंकी संख्या. कमाल आपला काय असतो, इथं 4 अंकी संख्या तयार करायची आहे. कमाल आपला 9 असतो. 4 अंकी संख्या तयार करायची म्हणजे 9 किती वेळा घ्यायचे, तर 4 वेळा घ्यायचे. आणि आता आपल्याला विचारलेलं आहे यामधील फरक म्हणजेच आपल्याला वजा करायचा आहे. फरक म्हणजेच आपल्याला वजाबाकी करायची आहे. आता बघा वजाबाकी करायची आहे, तर वजाबाकी करताना आपण 1 लाखामधून 1, 2, 3, 4, 5, 6 वजा 9,999. बघा वजाबाकी करताना मी उलट बेरीज सुद्धा करतो. बघा अशा प्रकारे पण एक वजाबाकी करता येते. 9 आणि 1 10 0 हातच्याला 1
10 शून्य 10 शून्य हातच्याला 1 10 शून्य 10 10 शून्य हातच्याला 1 10 शून्य 10 10 10 हातच्याला 1 9 1 10 तर बघा आपली वजाबाकी आलेली आहे 90,001 कोणत्या ऑप्शन मध्ये आहे 90,001 तर आपला ऑप्शन बरोबर आहे 3 नंबरचं तर अशा प्रकारे इथे एक लक्षात ठेवायचं आपल्याला किमान म्हणजे लहान आणि कमाल म्हणजे मोठी त्यानंतर सहांकी संख्या लहान म्हणलं तर एक सुरुवातीला घ्यायचा त्यानंतर पाहिजे तेवढे आपल्याला शून्य घ्यायचे 0 घ्यायचा त्यानंतर कमाल म्हणलं तर सर्वात मोठा 9 असतो म्हणून 9 4 अंकी म्हणलं तर 9 4 वेळा घ्यायचे अशा प्रकारे यातील फरक विचारलेला आहे तर फरक आणि ऑप्शन क्रमांक सी मध्ये आपलं उत्तर आलेलं आहे यानंतर आपण चौथा प्रश्न बघूया चला तर बघा यानंतरचा प्रश्न आहे आपला घेऊया पहिला आपण प्रश्न क्रमांक 14 स्वाध्याय आपला नवोदयचा 1.1 स्वाध्याय 1.1 मधला प्रश्न चौथा प्रश्न दशमस्थानी 9 असलेली विविध अंकाचा वापर करून बनणारी किमान संख्या कोणती किमान म्हणजेच काय आपण आधी बघितलं होतं किमान म्हणजेच काय लहान किमान म्हणजेच काय लहान संख्या कोणती किमान म्हणजेच लहान होते आता दशमस्थानी म्हणजेच काय दशक स्थानी दशम म्हणजेच काय दशक स्थानी आता बघा दशक स्थानी कोणता अंक पाहिजे आपल्याला 9 ऑप्शन मध्ये बघूया दशक स्थानी 9 इथे आहे 9 इथे आहे 9 इथे आहे 9 इथे आहे म्हणजेच चारही ऑप्शन मध्ये दशक स्थानी 9 दिलेला आहे पण आता काय म्हणते आपल्याला किमान संख्या शोधायची आहे तर यामधली सर्वात लहान संख्या शोधायची आहे आपल्याला तर बघा इथे 2000 इथे 2000 हे आपल्या कट झाल्या इथे 1290 आहे इथे 1092 आहे तर यापैकी लहान कोणते मग तर ए नंबरची तर आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल ए नंबर 1092 कारण इथं सांगितलेलं आहे त्याप्रमाणे दशमस्थानी 9 असलेली विविध अंकाचा वापर करून बनणारी किमान संख्या कोणती तर यातली सर्वात किमान ज्या ठिकाणी दशमस्थानी म्हणजे दशक स्थानी 9 आहे तशी 1 नंबरची संख्या आहे 2ची आहे 3ची आहे पण यातली आपल्याला लहान संख्या निवडायची आहे तर लहान संख्या ती 1092 आहे यानंतरचा प्रश्न पाहूया आपण यानंतरचा प्रश्न आहे आपला बघा वाचून घेऊया 5555 ही संख्या या प्रकारे लिहिली जाते खाली काही ऑप्शन दिलेले आहेत त्या ऑप्शन मधून आपल्याला 5555 ही संख्या शोधायची आहे आता बघा 5555 आपला हजार परत आहे इथंच बघूया आपण एकक त्यानंतर दुसरं घर असते दशकाचं त्यानंतर शतकाचं त्यानंतर हजाराचं आपल्याला इथं बघा 5555 ही संख्या कशा प्रकारे बघा 5000 काय देणार आहे 5 दशक 55 म्हणजेच 5 दशक आणि 5 एकक अशा प्रकारे ती संख्या आपली तयार होईल अशा प्रकारे आपण ती संख्या आहे आणि ती संख्या आपल्याला ती नंबर मध्ये आहे सोपे विचारलं होतं म्हणजे 5555 ही संख्या या प्रकारे लिहिली जाते वाचलं तरी आपल्याला समजून येईल 5055 आहे 5550 संख्या वाचल्या तरी आपल्याला इथे लक्षात येईल जर तुम्हाला लक्षात येत नसेल तर अशा प्रकारे एकक दशक शतक हजार आणि 5000 म्हणजे 5 लिहिले हजाराच्या घरात 500 शतकाच्या घरात 5 आणि 55 याचा अर्थ 5 दशक आणि 5 एकक मग ही अशा प्रकारे ही संख्या आपली होईल यानंतरचा प्रश्न पाहूया आपण चला तर यानंतर बघा 6वा प्रश्न आहे आपला 6वा प्रश्न काय म्हणते ते बघूया कमाल ते किमान अशा क्रमाने संख्याचा कोणता गट आहे तर आपल्याला कमाल म्हणजे आधीच्या उदाहरणामध्ये आपण पाहिलं होतं कमाल म्हणजे मोठी आणि किमान म्हणजे लहान तर बघा आपल्याला मोठ्यापासून लहानापर्यंत संख्या बघायची आहे तर पहिल्या उदाहरणात बघा इथे 81,000 आहे त्यानंतर 16,000 82,000 63,000 पहिले हजार स्थान बघायचं आपल्याला मोठ्या संख्येपासून लहान संख्येपर्यंत जायचं आहे 81 आहे तिथं मला 16,000 आली लहान मग पहिला आपला ऑप्शन चुकलेला आहे आता बघा या संख्येमध्ये आपल्याला मोठी संख्या सुरुवातीला पाहिजे इथं 16,000 सुरुवातीला आलेली आहे 63 आहे 82 आहे 41 आहे हे पण चुकीचं आहे त्यानंतर मोठी संख्या इथं आहे का नाही मोठी संख्या 82,000 2 नंबरला आलेली आहे इथं हे पण चुकीचं आहे तर 4 नंबरचं बघूया डी नंबरचं कशा प्रकारे आहे ते बघा 82,000 आलेली आहेत मोठी संख्या त्यानंतर 81,000 63,000 त्यानंतर 13,000 अशा प्रकारे डी नंबरचं उत्तर आपलं हे बरोबर आहे तर आपल्याला काय करायचं आहे तर कमाल ते किमान अशा क्रमाने संख्याचा कोणता गट आहे ते कमाल म्हणजे मोठी संख्या आणि किमान म्हणजे लहान संख्या मोठ्या संख्येपासून लहान संख्येपर्यंत आपल्याला असा हा गट शोधायचा आहे तर तो गट आहे डी नंबर मध्ये 82,341 त्यानंतर 81,427 त्यानंतर 63,178 आणि 13,378 अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलं होतं म्हणजे मोठ्या संख्येपासून लहान संख्येपर्यंत आपल्याला संख्याचा गट ओळखायचा होता चला यानंतरचा 7वा प्रश्न पाहूया आपण यानंतरचा आपला 7वा प्रश्न आहे बघा 7वा प्रश्न काय म्हणते वाचून घेऊया आपण एकदा 1 0 3 4 आणि 5 हे अंक वापरून बनणारी लहानात लहान आपल्याला विषम संख्या खालीपैकी कोणती हे आपल्याला ओळखायचं आहे तर लहानात लहान आपल्याला विषम संख्या तयार करायची आहेत तर बघा आपल्याजवळ अंक आहेत 1 0 3 4 आणि 5 यापासून आपल्याला लहानात लहान संख्या तयार करायची लहानात लहान संख्या तयार करत असताना जेव्हा संख्येमध्ये 0 असते तेव्हा 0 हा सुरुवातीला घेऊन चालणार नाही जर आपण आता बघितलं लहान संख्या तयार करत असताना आपण लहान लहान संख्या घेत जातो क्रमाने
तर तुम्हाला वाटेल की 0 हा सर्वात लहान आहे, तर सुरुवातीला घेता येईल का? तर नाही, ते आपली 4 अंकी संख्याच तयार होईल. त्यामुळे सुरुवातीला आपल्याला सर्वात लहान अंक 1 घ्यावा लागेल आणि 0 हा दुसऱ्या स्थानी घ्यावा लागेल. त्यानंतर बघा सर्वात लहान 3, 4 आणि 5 पैकी कोणती आहे? 3 आहे. आपल्याला विचारलं आहे विषम संख्या, सर्वात लहान विषम संख्या. विषम संख्या आहे का रे? विषम संख्या आहे का? तर विषम संख्या आणि समसंख्या कशा प्रकारे ओळखायचा मी एकदा सांगतो. बघा संख्येच्या एकक स्थानी बघा सर्वात सोपं संख्येचं एकक स्थान बघायचं. विषम संख्या आणि समसंख्या कशाला म्हणतात? आपण बघितलं होतं विषम संख्या असेल तर त्याच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 आणि 9 हे अंक असतात आणि 0 समसंख्या असेल 0, 2, 4, 6 आणि 8 हे अंक असतात. हे आपल्या लक्षात राहत नसेल तर सोप्यात सोपे मी तुम्हाला सांगतो विषम संख्या आणि समसंख्या कशा प्रकारे ओळखायचं ते. बघा विषम संख्या आणि समसंख्या ओळखत असताना शेवटचा अंक आपल्याला दोघांमध्ये समान वाटता येते काही पाहायचं. आता इथं शेवटचा अंक आहे, 2 व्यक्ती आहे. 2 व्यक्ती घेऊया आपण. एकाचं नाव ए आहे आणि दुसऱ्याचं नाव बी आहे. या 2 व्यक्तीमध्ये शेवटचा अंक म्हणजे ₹5 समजूया. ₹5 सारखे वाटता येते का? तर ₹5 आपल्याला सारखे वाटता येत नाही. 2 याला शेवटचा एकक स्थानचा अंक जर या दोघांमध्ये वाटत असेल तर ते समसंख्या असते आणि वाटा जर येत नसेल तर ते विषम संख्या असते. सोप्यात सोपा. आता बघा 5 हे दोघांमध्ये वाटता येतात का नाही? 1 उरते म्हणून ही कोणती संख्या आहे? सर्व संख्या ही विषम संख्या आहे. जर या ठिकाणी 6 असते, आता 6 दोघांमध्ये वाटता येते का? बघा वाटता येते. 6 दोघांमध्ये वाटता येते. याला 3 देऊया, याला 3 देऊया. मग ही जी संख्या झाली ती समसंख्या झाली. समसंख्या झाली. अलग लक्षात समसंख्या आणि विषम संख्येच्या प्रकारे ओळखायचं. जरी आपल्याला 1, 3, 5, 7, 9 हे अंक लक्षात राहत नसेल किंवा 0, 2, 4, 6 आणि 8 हे अंक लक्षात राहत नसेल एकक स्थानचे, तर आपण शेवटचा अंक बघायचा. ते जर दोघांमध्ये वाटता येत असेल सारखा तर ती समसंख्या असते आणि वाटता येत नसेल तर ती विषम संख्या असते. आता बघा शेवटी आपण एक आणखी बघूया. इथं मी 3 घेतले. शेवटी 3 दोघांमध्ये सारखे वाटता येतात का नाही? याला 1 दिला आणि याला 1 दिला. एक आपल्या जवळ शिल्लक राहिला. मग ही कोणती संख्या आहे? तर ही विषम संख्या आहे. अशा प्रकारे त्याला सम आणि विषम संख्या ओळखायच्या असतात. यानंतरचं उदाहरण बघूया आपण. शेवटचं 8वं उदाहरण आहे स्वाध्याय 1.1 मधलं. तर चला स्वाध्याय 1.1 मधला शेवटचा उदाहरण बघूया. शेवटचं बघा काय म्हणते ते वाचून बघूया. जर प्रत्येक ओळ ही वाली ओळ, 1 ओळ, 2 ओळ, 3 ओळ, प्रत्येक स्तंभ म्हणजे उभा आपला खा म्हणतो ते हा वाला, हा प्रत्येक स्तंभ आणि प्रत्येक कर्ण इथून अशा प्रकारे आपला हा कर्ण, यामध्ये लिहिलेल्या संख्येची बेरीज समान आहे. संख्येची बेरीज समान असेल तर एक्स, वाय आणि झेड यांच्या किमती क्रमशः किती? आता बघा करून बघूया. इथं 8, 3 आणि 4. बघा 8 आणि 3 11 आणि 4 आपले किती होतात? 15 होतात. तर प्रत्येक आपलं स्तंभ आहे त्यात 15 आली पाहिजेत. अशा आडव्या ओळी आहेत त्यात पण 15 आली पाहिजे आणि अशा प्रकारे कर्ण आहे त्याची पण बेरीज किती आली पाहिजे? समान आली पाहिजे. म्हणजेच आपल्याला इथं 15 आली पाहिजे. यापैकी आता कोणते अंक येतील? आता बघा इथं तुमच्या लक्षात येत असेल 9 आणि 1 10. 10 इथं आपल्याला वायच्या ठिकाणी काय घेऊया? 5. 15 झाले. परत बघा इथं लक्षात घ्या 8 आणि 1 9. 9 आणि 1 च्या ठिकाणी आपण 6 घेऊया. 9 आणि 6 15. आता इथं बघा 6 आणि 2 8. 8 आणि 7 15. 7 आणि 5 12 आणि 3 15. आता तर आपल्या इथं लक्षात आले असेल की x ला आपल्याला 6 मिळाले, y ला आपल्याला 5 मिळाले आणि z याची किंमत आपल्याला 7 मिळाली. तर 6 5 आणि 7 6 5 7 6 5 7 तर ए नंबर ऑप्शन दिली तर आपलं ए नंबरचं ऑप्शन हे बरोबर आहे. तर आपल्याला इथं बेरीज करून बघायची आणि प्रत्येकाची बेरीज उभ्या स्तंभाची असेल, आडव्या ओळीची असेल आणि आपल्या कर्णाची सुद्धा असेल ती आपल्याला 15 यायला हवी. इथं x, y आणि z दिलेले आहेत. ऑटोमॅटिक त्याच्या किमती निघतात. अशा प्रकारे आपण स्वाध्याय नवोदयचा 1.1 संपूर्ण समजून घेतलेला आहे. यानंतर आपण दुसरा स्वाध्याय समजून घेऊया 1.2. यामध्ये काही तुम्हाला शंका असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकतात आणि मला विचारू सुद्धा शकतात. माझा मोबाईल नंबर आहे बघा 78 87 71 61 45. या नंबरवर तुम्ही केव्हाही मला संपर्क साधून तुम्हाला ज्या अडचणी येईल नवोदयचा अभ्यास करताना गणितामध्ये ज्या अडचणी येईल त्या प्रत्येक बाबीमध्ये ज्या अडचणी आहेत त्या मला तुम्ही यावर विचारू शकता आणि नवोदयचा सुंदर असा अभ्यास तुम्ही करू शकता. थँक्स फॉर वॉचिंग. चला तर आज आपण नवोदयचा स्वाध्याय 1.2 पाहणार आहोत. तर बघा त्यामधला पहिला प्रश्न आहे. पहिला प्रश्न काय म्हणते बघा. 17 8 21 13 41 2 27 31 आणि 51 या संख्यापैकी मूळ संख्येची बेरीज आहे. तर आपल्याला या संख्यापैकी मूळ संख्या शोधायच्या आहे. कोणत्या संख्या शोधायच्या आहे? मूळ संख्या. आता बघा मूळ संख्या कशाला म्हणतात? मूळ संख्या ज्या संख्येला कुठल्याही संख्येने भाग जात नाही, फक्त आणि फक्त एक आणि स्वतः त्या संख्येने तिला भागता येते त्या मूळ संख्या असतात. तर बघा 1 ते 100 पर्यंत आपल्या एकूण मूळ संख्या 25 आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आपल्याला बघा
1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या 25 आहे. मूळ संख्या कशाला म्हणतात? त्या संख्येला दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही, फक्त 1 आणि ती स्वतः या संख्येने भाग जाते. तर बघा वर काही संख्या दिल्या त्यामधल्या मूळ संख्या शोधायची आपल्याला. बघा 17 17 ही मूळ संख्या आहे का? तर आहे. 17 ला 17 1 17 आणि 1 17 17 या संख्येखेरीज 2 ने 3 ने 4 ने 5 ने कशानेही भाग जात नाही, फक्त ती संख्या आणि त्या संख्येने भाग जातो, म्हणून ही एक मूळ संख्या आहे. 8 8 ही मूळ संख्या आहे का? तर 8 ला 2 8 4 2 8. बघा 8 चे अवयव किंवा 8 ला विभाजित असलेल्या संख्या कोणत्या आहेत? 2 ने जाते, 4 ने जाते, 4 2 8 आणि स्वतः 8 ने जाते आणि 1 ने जाते. म्हणजेच 8 या संख्येची विभाजक आहे 2 4 8 आणि 1. त्यामुळे ही संख्या मूळ संख्या नाही. मूळ संख्या असण्यासाठी त्या संख्येला त्या संख्येने भाग केला पाहिजे आणि 1 ने भाग केला पाहिजे. दुसऱ्या कुठल्याही संख्येने भाग केला नाही पाहिजे. त्यामुळे 8 ही मूळ संख्या होणार नाही. 21 7 ला जाते, 3 ला जाते, 7 3 21. त्यामध्ये ती पण मूळ संख्या होऊ शकणार नाही. आता त्यानंतर 13 13 ला कुठल्याही संख्येने भाग जात नाही, फक्त 13 च्या पाड्यात येते 13 13 13 आणि 13 13. आपल्याला दुसरी संख्या म्हणून मिळालेली आहे 13. त्यानंतर 41 ही सुद्धा मूळ संख्या आहे. ही सुद्धा कुठल्याच पाड्यामध्ये नाही. त्यानंतर 2 2 ही सर्वात लहान समसंख्या असलेली मूळ संख्या आहे. ही एकमेव अशी संख्या आहे की ती सम पण आहे आणि मूळ आहे, दोन पण आहे. 27 बघा 9 त्रिक 27 दुसऱ्या संख्येने भाग जातो. 31 ला नाही जात, म्हणून 31 ही सुद्धा मूळ संख्या आहे. त्यानंतर 51 17 त्रिक 51 म्हणजे 17 ही सुद्धा मूळ संख्या नाहीये. तर आता आपल्याला या मूळ संख्येची बेरीज करायची आहे. 1 2 3 3 4 4 3 7 7 7 14 4 हात 4 1 4 4 8 9 10. तर आपली बेरीज झालेली आहे 104. यामध्ये ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. मूळ संख्या संबंध मूळ संख्या कशाला म्हणतात? तर मूळ संख्या ह्या अशा संख्या असतात त्या संख्येला इतर कुठल्याही पाड्यामध्ये किंवा इतर कुठल्याही संख्येने त्याला भाग जात नाही, फक्त आणि फक्त ती स्वतः संख्या आणि 1 या व्यतिरिक्त त्या संख्ये कुठल्याही पाड्यात येत नाही किंवा कुठल्याही संख्येने त्याला भाग जात नाही, त्या मूळ संख्या असतात. आणि 1 ते 100 पर्यंत आपली मूळ संख्या आहे. 1 ते 100 पर्यंत आपल्या एकूण 25 मूळ संख्या आहेत. बघा आपण आता करून बघूया. 1 ते 10 पर्यंत बघूया. सुरुवातीला कोणकोणत्या मूळ संख्या आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. यामध्ये बघा इथे हे लक्षात ठेवायचं, एक ही मूळ संख्याही नाही, एक ही मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही, संयुक्त संख्याही नाही. हे इथं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. एक ही मूळ संख्याही नाही आणि एक ही संयुक्त संख्या आहे. तर इथे 10 पर्यंत बघा आता कोणत्या मूळ संख्या? पहिली मूळ संख्या आपली 2 मिळालेली आहे, दुसरी 3 आहे, 4 नाहीत, 2 2 4, त्यानंतर 5 आहे, त्यानंतर 7 आहे, 8 पण नाही, 9 पण नाही, 10 पण नाही. कारण 8 बघा 2 चौक 8 8 2 च्या पाड्यात येते, 4 च्या पाड्यात येते, 5 2 10 3 3 9. त्यामुळे आपल्याला 1 ते 10 पर्यंत 2 3 5 आणि 7 या चार मूळ संख्या आपल्याला मिळालेल्या आहे 1 ते 10 पर्यंत. बघा 1 ते 10 पर्यंत आपल्याला कोणत्या मूळ संख्या मिळालेल्या आहेत? 1 ते 10 पर्यंत आपल्याला 2 3 5 आणि 7. आता 11 ते 20 पर्यंत बघूया. 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. त्यामध्ये बघा कुठल्या मूळ संख्या आहेत? 11 ही मूळ संख्या आहे, कारण 11 कुठेच पाड्यात येत नाही. 12 3 चौक 12 ही संयुक्त संख्या आहे, मूळ संख्या नाही. संयुक्त संख्या म्हणजे आता समजा 12 बघा 12 ला 1 ने भाग जातो, 2 ने भाग जातो, 3 ने भाग जातो, 4 ने जातो आणि 6 ने जातो आणि 12 ने स्वतः संख्या जातो. आपल्याला मूळ संख्या असण्यासाठी फक्त 1 आणि ती स्वतः संख्या या संख्येने भाग जात असेल तर ती मूळ संख्या असते, परंतु या व्यतिरिक्त संख्येने त्याची विभाजक असतात. 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, या पाड्यामध्ये पण ही संख्या 12 येते, म्हणून ही संयुक्त संख्या आहे. कशी संख्या आहे? संयुक्त संख्या. याला आपल्याला मूळ संख्या म्हणता येणार नाही. 12 पण नाही. आता बघा 13 बघायचं आपण. 13 ही मूळ संख्या आहे का? तर 13 ही कुठल्याही पाड्यात येत नाही, एक तर 1 च्या आणि 13 म्हणजे स्वतःच्याच पाड्यामध्ये येते, म्हणून 13 ही मूळ संख्या आहे. 14 7 2 14 2 7 14 14 येत नाही. 15 3 5 15 येत नाही. 16 2 8 16 8 2 16 त्यानंतर 17 ही सुद्धा कुठल्याही पाड्यामध्ये संख्या येत नाही. 18 पण येते, म्हणून 17 ही मूळ संख्या आहे. त्यानंतर 18 येते, 19 पण येत नाही. 19 सुद्धा ही मूळ संख्या आहे, म्हणून आपलं 2 नंबर बघा 11 ते 20 पर्यंत आपल्याला चार मूळ संख्या मिळालेल्या आहेत. एक आहे 11, दुसरी आहे 13, त्यानंतर 17, त्यानंतर 19. अशा चार मूळ संख्या आपल्याला 11 ते 20 या दरम्यान मिळालेल्या आहेत. यानंतर बघूया आपण. यानंतर आपलं आहे 21 ते 30 पर्यंत. 21 22 23 24 25 26 27 28 29 आणि 30 या दरम्यान किती मूळ संख्या आहेत बघूया. तर बघा सुरुवातीला आपल्याला तुम्हाला मी सांगू इच्छितो की याचा एक फॉर्म्युला आहे, म्हणजे उंकाचं कसं किंवा मूळ संख्या किती आहे. 1 ते 10 पर्यंत बघा 4 आहे. हा फोन नंबर तयार केला मी. 4 223 44 223 223 21. याचा अर्थ असा होतो 1 ते 10 पर्यंत 4 मूळ संख्या आहे, 11 ते 20 पर्यंत 4 आहे, त्यानंतर 21 ते म्हणजे 30 पर्यंत एवढ्या 2 आहेत, त्यानंतर 40 पर्यंत 2 आहेत. म्हणजे अशा प्रकारे 40 50 60 70 80 90 आणि 100 इथे हे लक्षात घेता. आणि 1 ते 10 पर्यंत 4, 11 ते 20 पर्यंत 4, त्यानंतर 21 ते 30 पर्यंत 4. अशा प्रकारे आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. आता आपण इथे बघूया. आता इथं मध्ये 21 येणार नाही मूळ संख्या,
ही संयुक्त संख्या येईल. कशी संयुक्त संख्या येईल? 7 त्रिक 21, 3 न जाते भाग, 7 न पण जाते. 22 पण येणार नाही. 11 दोन्ही 22, 23 येईल. 23 ही कुठल्याच पाड्यामध्ये नाही. त्यानंतर 24, 12 दोन्ही 24, 5 5 25 हे पण येणार नाही. 26, 13 दोन्ही 26, 9 त्रिक 27, 14 दोन्ही 28, त्यानंतर आपली 29, 15 दोन्ही 30 हे पण येणार नाही. तर आपल्याला किती मूळ संख्या सापडलेल्या आहेत? 21 ते 30 पर्यंत आपल्याला एकूण 2च मूळ संख्या सापडलेल्या आहेत. तिसरं बघा, 21 ते 30 पर्यंत आपल्याला 2 मोठ्या संख्या सापडलेल्या आहेत. एक आहे 23 आणि दुसरं आहे आपला 29. झालं? लक्षात आलं आपलं? मूळ संख्या म्हणजे अशा संख्या ज्या संख्याला दुसऱ्या कुठल्याही पाड्यात येत नाही किंवा दुसऱ्या कुठलाही विभाजक त्या संख्येचा नसतो, त्या मूळ संख्या असतात आणि ते स्वतःच्याच पाड्यात म्हणजे स्वतःनेच त्याला भाग जातो. दुसऱ्या कोणत्याही संख्येने त्याला पूर्ण भाग जात नाही, निश्चित भाग जात नाही. आता बघा 31 ते 40 पर्यंत बघूया आपण आता. 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39 आणि 40. यामध्ये बघूया तर 31 ही मूळ संख्या आहे. 31 कुठल्याही पाड्यामध्ये येत नाही. 31 ला भाग द्यायचा झाल्यास 1 आणि फक्त 30 संख्या स्वतः यांनी भाग जात, दुसऱ्या कुठल्याही संख्येने भाग जात नाही. 32 ला 16 दोन्ही 32, 33, 11 त्रिक 33, 34, 17 दोन्ही 34, 7 5 35, पण ही मूळ संख्या नाही. 37, 37 पण आपल्याला कुठल्याच पाड्यात मिळणार नाही. याला 1 आणि 30 संख्या स्वतः यांनीच भाग जातो. 38 ला पण जाते, 39 ला पण जाते, 33 49 आणि 40 ला पण भाग जाते, 36 ला पण जाते, 66 36 वगैरे होते. म्हणून आपल्याला बघा, आपल्याला हा नंबर लक्षात राहू द्या. हा नंबर मी इथे लिहितोय 44 223 223 आणि 21. याचा अर्थ आपल्या 44 223 223 21 ह्या एकूण 25 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत आणि 1 ते 10 पर्यंत 4 आहे, 11 ते 20 पर्यंत, 21 ते 30 पर्यंत, 31 ते 40 पर्यंत, 41 ते 50 पर्यंत, 51 ते 60 पर्यंत, 61 ते 70 पर्यंत, 71 ते 80 पर्यंत आणि 81 ते 90 पर्यंत आणि 90 ते 100 पर्यंत. अशा प्रकारे आता आपल्याला इथे मिळालेल्या कोणत्या संख्या मिळालेल्या आहेत? 31 ते 40 पर्यंत आपल्याला 2 संख्या मिळालेल्या आहेत. एक आहे 31 आणि दुसरं आहे 37. 31 आणि 37 ह्या आपल्या मूळ संख्या आहेत. व्हिडिओ पाहता पाहताच आपण लिहून पण घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला समजेल. त्यानंतर व्हिडिओ पॉज करून आपण लिहून घेऊ शकता. आता बघा, यानंतर आपला आहे 41 ते 50 पर्यंत. 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49 आणि 50. आता बघा 41 यामध्ये आपल्याला 3 संख्या सापडायला पाहिजे 50 पर्यंत. आपल्या नंबरनुसार बघा 10, 20, 30, 40, 50. तर 41 ही संख्या मूळ संख्या आहे. 42 2च्या पाड्यात येते नाही. 43 ही मूळ संख्या आहे. कुठल्या पाड्यात येते? 44 येते, 45 पण पाड्यामध्ये येते, 9 45 याला 2 भाग जातो. त्यानंतर 47 ही मूळ संख्या आहे. 48 नाही, 49 नाही, 50 नाही. म्हणजे 48 ला 2 भाग जातो शेवटी 8 असल्यामुळे याला पण 7 7 49, 10 5 10 50. त्यामुळे आपल्याला 5व्या क्रमांकाचे बघा 41 ते 50 या दरम्यान आपल्याला 3 मूळ संख्या मिळालेल्या आहेत. 41, 43 आणि 47. 41, 43 आणि 47 ह्या संख्या मिळालेल्या आहेत. आता बघा, यानंतर बघा 51 ते 60 दरम्यान. 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59 आणि 60 या दरम्यान आपल्याला मूळ संख्या शोधायच्या आहेत. या दरम्यान आपल्याला मूळ संख्या शोधताना 17 17 ते 51 17च्या पाड्यात येते, 3च्या पाड्यात येते. त्यानंतर बघा 52 पण 2 शेवटी असल्यामुळे 2 भाग जातो. 53 आपल्याला नाही जात भाग, याला एक संख्या 53 सापडलेली आहे आपल्याला मूळ संख्या. 54 ला 2 भाग जातो. 55 11 5 55 याला पण भाग जातो. 57 57 5 12 3 भाग जातो याला. त्यानंतर याला पण भाग जातो. 59 याला भाग जात नाही आणि 60 ला पण भाग जातो. आता बघा 57 बघा 57 5 किती ते 12 म्हणजे 3 ची कसोटी आपल्याला लागते इथं, म्हणजे ज्या संख्येला 3 भाग जातो. करून बघूया. 57 भागिले 3 3 1 3 किती उरले 2 3 9 27 याला पूर्ण भाग निश्चित भाग जायला पाहिजे, म्हणजे पूर्ण भाग जायला पाहिजे. 19 त्रिक 57 होतात म्हणून ती मूळ संख्या नाही. तर आपल्याला बघा इथे आपल्याला 2 मूळ संख्या मिळालेल्या आहेत. 51 ते 60 दरम्यान आपल्याला 2 मूळ संख्या मिळालेल्या आहेत. 51 ते 60 दरम्यान 2 मूळ संख्या मिळालेल्या आहेत. कुठल्या आहेत मूळ संख्या? 53 आणि 59. आलं लक्षात? अशा प्रकारे आपल्याला मूळ संख्या शोधायच्या आहेत. त्याच्यानंतर 61 ते 70 आणि हे खालील 4 मूळ संख्या तुम्ही शोधा आणि लिहायचे. आपण यानंतर आपण आता समोर चालूया. तुम्हाला मूळ संख्या ही कन्सेप्ट लक्षात आली असेल. मूळ संख्या म्हणजे अशा संख्या त्या संख्येला कुठलेही विभाजक नसतात, ती स्वतःच त्याचा एक विभाजक असतो, म्हणजे स्वतःला भाग जाते आणि 1 या संख्येने त्या संख्येला आपण मूळ संख्या म्हणतो. आणि ज्या संख्येला त्या संख्येने दुसऱ्या संख्येने पण भाग जातो, दुसरे त्यांचे विभाजक असतात. आता एक उदाहरण घेऊया आपण. 21 या संख्येला 1 ने तर भाग जातोस, 21 ने तर जातोस, पण त्यानंतर 3 7 21 7 3 21 अशा 4 संख्या म्हणजे याचे जे विभाजक आहेत त्याचे जे अवयव आहेत ते 1 21 3 7 असे पडतात. म्हणून ही संख्या मूळ संख्या नाही, तर ही संख्या कसली संख्या असते? संयुक्त संख्या असते. कसली संख्या असते?
संयुक्त संख्या असते. तर इथे आपण शिकलो 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळसंख्या असतात आणि त्या मूळसंख्या कशा प्रकारे ओळखायच्या ते कुठल्याच पाड्यात नसते. त्यानंतर त्याचा 1 ते 100 पर्यंत त्याचा मोबाईल नंबर केलेला मी 44 223 223 21 याच्यावरून आपल्याला कळेल आणि त्या संख्या किती आहेत ते. कधी कधी असं पण विचारतात 1 ते 50 पर्यंत मूळ संख्या किती आहे. तर मग आपल्याला बघा 1 ते 50 पर्यंत म्हणजे 10 20 30 40 50 या 5 संख्या घ्यायच्या, त्याची बेरीज करायची. 4 4 8 2 10 12 3 15 असं पण हा नंबर लक्षात ठेवल्यावर आपल्याला त्या काढता येईल. यानंतरचा प्रश्न पाहूया आपण. स्वाध्याय 1.2 मध्ये दुसरं उदाहरण बघा. काही विधान दिलेले आहे. इथे काही विधान दिलेले आहेत बघा. पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. तर आपल्याला यामध्ये बघा पहिलं विधान आहे 0 ही विषम संख्या आहे आणि 0 ही समसंख्या आहे. दुसरं विधान आहे, तिसरं विधान आहे 0 ही मूळ संख्या आहे आणि चौथं विधान दिलेलं आपल्याला 0 ही विषम संख्याही नाही आणि समसंख्याही नाही. तर आता इथे लक्ष द्या, 0 ही विषम संख्या आहे का. विषम संख्या कशाला म्हणतात. आपण बघितलं ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 आणि 9 हे अंक असतात. कोणत्या स्थानी. संख्येच्या एकक स्थानी. कुठलीही एखादी संख्या असेल आणि त्याच्या एकक स्थानी, संख्येच्या एकक स्थानी कुठले अंक असतात. 1 3 5 7 आणि 9. आता समजा एक संख्या आहे 3751, याच्या एकक स्थानी किती आहे तर 1 आहे. मग ह्या संख्या जर असेल एकक स्थानी संख्येच्या तर ती विषम संख्या होते. मग 0 ही विषम संख्या आहे हे विधान चुकीचं आहे. आता बघा त्यानंतर काय म्हणते 0 ही समसंख्या आहे. समसंख्या पण कसं. संख्येच्या एकक स्थानी कोणते अंक पाहिजेत. 0 2 4 6 आणि 8 हे अंक असले पाहिजे. पण कधी संख्येच्या एकक स्थानी. जर माझी एक संख्या आहे 7530, इथं एकक स्थानी 0 आहे पण नुसता 0 किंवा 0 हे समसंख्या नसते. 0 ही समसंख्या आहे. तर नुसताच जर 0 असेल तर ती समसंख्या नाही आहे. जर हा जर 0 संख्येच्या एकक स्थानी येत असेल तर ती संख्या समसंख्या होईल. परंतु आपल्याला इथे काय म्हणते 0 ही समसंख्या आहे. तर 0 ही समसंख्या नाही आहे हे विधान सुद्धा चूक आहे. त्यानंतर बघा 0 ही मूळ संख्या आहे. मूळ संख्या 0 ही मूळ संख्या सुद्धा नाही. मूळ संख्याची सुरुवात आपली 2 पासून होते. 2 3 5 7 11 13 17 19 अशा प्रकारे. म्हणजे ज्या संख्या चे विभाजक नसतात ती स्वतःच त्या म्हणजे स्वतःलाच भाग जाते आणि 1 ने भाग जाते त्या मूळ संख्या असतात. तर 0 ही मूळ संख्या आहे हे विधान सुद्धा चुकीचं आहे. तर डी नंबरचं विधान आपलं बरोबर आहे. तर डी नंबरचं विधान दिलेलं आहे बघा. 0 ही विषम संख्या ही नाही आणि 0 ही समसंख्या ही नाही हे विधान आपलं बरोबर आहे. चला तर यानंतरचा आपण प्रश्न पाहणार आहोत तिसरा. तर चला स्वाध्याय 1.2 मधला तिसरा प्रश्न आहे, वाचून घेऊया आपण. त्यांची दर्शनी किंमत आणि 36890 या संख्येतील त्यांची स्थानिक किंमत यामध्ये फरक काढायचा आहे आपल्याला. आता इथे लक्ष द्या, आपल्याला त्यांची कोणती किंमत. दर्शनी किंमत आणि या संख्येतील 36890 या संख्येतील त्यांची कोणती किंमत काढायची आपल्याला. स्थानिक किंमत आणि यामध्ये आपल्याला फरक काढायचा. फरक म्हणजे काय. वजाबाकी करणे. फरक म्हणजे काय करणे. वजाबाकी करणे. फरक काढताना आपल्याला वजाबाकी करायची आहे. आता बघा एक आपण स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत कशाला म्हणतात थोडक्यात सांगून देतो तुम्हाला. दर्शनी किंमत कशाला म्हणतात. इथे लक्षात ठेवण्यासाठी दर्शनी म्हणजेच दिसणारी आपल्या डोळ्याने जी संख्या दिसते आपल्या, मग ती कुठेही असो. आता बघा 36890 या संख्येमध्ये दिसणारी. मी या संख्येला बघितलं तर मला काय दिसलं 6. तर मग 6 ची दर्शनी किंमत काय राहील 6च राहील. मी या संख्येला बघितलं हे आहे 8, मला डोळ्याने 8च दिसते. मग 8 ची दर्शनी किंमत काय राहील 8च राहील. ही संख्या आहे 9, 9 ची दर्शनी किंमत काय राहील 9. म्हणजे आपल्या डोळ्याने जी संख्या दिसते तीच त्याची किंमत म्हणजे दर्शनी किंमत होईल. समजलं. म्हणजे आपल्या डोळ्याने काही दिसो, आपल्या डोळ्याने समजा 7 दिसले तर 7 ची दर्शनी किंमत कुठेही असो, दशक स्थानी असो, एकक स्थानी असो, हजार स्थानी असो, जी आपल्या डोळ्याने संख्या दिसते ती संख्या त्याला त्या संख्येची दर्शनी किंमत असे म्हणतात. दर्शनी किंमत समजलं असेल तुम्हाला. म्हणजेच आपल्या डोळ्याने दिसणारी संख्या आपल्याला जी संख्या दिसेल तीच त्याची दर्शनी किंमत असते. आता इथं दुसरं बघा. आता स्थानिक किंमत कशाला म्हणतात. स्थानिक किंमत. स्थान म्हणजे काय रे तर ठिकाण. तर संख्येचे कोणते ठिकाण असतात. संख्येची ठिकाण असतात किंवा स्थाने असतात. एकक, दशक, शतक, हजार असं इकडे पर्यंत. हजार दशक लक्ष दशलक्ष कोटी अब्ज हे असं लिखावं किंवा काय पद्म वापर दशांकापर्यंत असं. म्हणजे या स्थानानुसार जर त्याची किंमत ठरत असेल त्याला स्थानिक किंमत असे म्हणतात. जर आता आपण ती संख्या घेऊया 36890. 0चं एककचं स्थान आहे, 9चं दशकचं स्थान आहे, 8चं शतकचं स्थान आहे, 6चं हजाराचं स्थान आहे आणि 3चं दशहजाराचं स्थान आहे. 10,000 असे स्थान आहे. तर मी म्हणलं या 8 ची स्थानिक किंमत किती आहे. हे कुठल्या स्थानी आहे तर शतकाच्या स्थानी आहे म्हणून याची स्थानिक किंमत होईल 800. 8 शतकाच्या स्थानी आहे म्हणून 800. जर हजाराच्या स्थानी आहे 6 ची स्थानिक किंमत काय राहील तर 6 ची स्थानिक किंमत ही हजाराच्या स्थानी आहे म्हणजे 6000 हे त्याची स्थानिक किंमत होईल. म्हणजे स्थानानुसार जी किंमत ठरवली जाते त्याला आपण स्थानिक किंमत असे म्हणतो. दर्शनी म्हणजे डोळ्याने दिसणारी किंमत, स्थानिक किंमत म्हणजे ठिकाणानुसार एकक दशक शतकनुसार
तर आता उदाहरण बघूया. उदाहरणात काय म्हणते बघा, 3 ची दर्शनी किंमत. 3 ची दर्शनी किंमत काय असेल? 3 ची दर्शनी किंमत 3च असेल. 3 ची दर्शनी किंमत 3. आणखी काय म्हणते बघा, 36,890 या संख्येतील 3 ची स्थानिक किंमत. आता 36,890 या संख्येतील 3 ची स्थानिक किंमत ही 3 आहे. स्थानिक म्हणजे ठिकाण, एकक, दशक, शतक, हजार, 10,000. म्हणजे 3 आपण जशीच्या तशी लिहायचे. त्यानंतर बघायची किती संख्या आहे, 1 2 3 4 तेवढे शून्य लिहून द्यायचे. 1 2 3 4 आणि वाचताना आपल्याला बघा हे 10,000 म्हणजे 30,000 ही आपल्या या संख्येमधील 3 ची स्थानिक किंमत आहे. आणि याच्यातला आपल्याला फरक विचारलेला आहे. तर याच्यातला फरक आपल्याला काढायचा आहे. तर फरक काढताना 3,000 मधून आपल्याला 3 वजा करायचा आहे. बघूया करून. वजा व्हायची बघा, 30,000 वजा 3. आता बघा वजाबाकी करताना मी बेरीजच्या सुरुवात करतो. 3मध्ये 7 मिळवले 10 झाले. 10शी शून्य दिला, हातच्याला 1 आला. 1 मध्ये 9 मिळवले 10 झाले. 10शी शून्य झाला, हातच्याला 1 आला. परत 9 मध्ये 1 मिळवले 10 झाले. 10शी शून्य, हातच्याला 1 आला. परत 9 मिळवले 10 झाले, हातच्याला 1 आला आणि 2. तर आपलं उत्तर आलं 29,997 अशा प्रकारे. किंवा तुम्ही ज्या प्रकारे वजाबाकी करता हे मी या साईडने बेरीज केली अशा प्रकारे पण करता येते. आणि आपण नेहमी ज्याप्रमाणे वजाबाकी करतो तशी सुद्धा वजाबाकी आपण करूया. आता बघा, एकक स्थानी शून्य आहे, दशक स्थानी शून्य आहे, शतक स्थानी शून्य आहे, हजार स्थानी शून्य आहे, दशहजार स्थानी 3 आहे. मग या शून्यमधून 3 जात नाही. मग हा दशकाला म्हणतोय मला काहीतरी उसना दे. दशक म्हणतो माझ्याकडे नाही, मी शतकाला म्हणतो, शतक म्हणतो हजाराला मानतो, आणि हजार म्हणतो माझ्याकडे पण नाही, मी दशहजाराला मानतो. मग हा बघा दशहजारापैकी एक मागितला, इथं 10 झाले. परत त्याच्यातून एक मागितला, इथं 10 झाले, इथं 9 राहिले, इथं 9 राहिले, इथं पण 9 राहिले आणि इथं 10 झाले. पण बघा 10तून 3 गेले, 7 राहिले, इथं काहीच नाही, 0 9 9 9 आणि 2 29,997. तर बी नंबरचा आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. तर यानंतरचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 14. तर त्यानंतर बघा 14 प्रश्न. 33 आणि 97 यांच्या बाबतीत पुढीलपैकी काय खरे आहे? पहिले विधान दिलेले आहेत, आपलं विधान दिलेले आहे. दोन्ही मूळ संख्या आहेत, दोन्ही मूळ संख्या आहेत. आता बघा आपल्याला 33 आणि 97 यापैकी फक्त 97 ही मूळ संख्या आहे, 33 ही मूळ संख्या नाही. कारण याचे 33 ला बघा 1 ने भाग जातो, 33 ने जातो, स्वतःला जातो, त्यानंतर 3 ने जातो, त्यानंतर 11 ने जातो. म्हणजेच 33 ला या 4 संख्यांनी भाग जातो. म्हणजे विभाजक आहेत, 4 असे विभाजक आहेत. यालाच अवयव म्हणतात. असे 4 अवयव पडलेले आहेत. आपल्याला मूळ संख्या असण्यासाठी त्याचे अवयव पडता कामा नये. फक्त आणि फक्त या संख्येच्या पाड्यात आली पाहिजे, दुसऱ्या कुठल्याही पाड्यात आली नाही पाहिजे. म्हणून दोन्ही मूळ संख्या हे चुकीचं आहेत. एक संयुक्त संख्या आहेत आणि एक मूळ संख्या आहे. दोन्ही सहमूळ संख्या आहेत. आता इथे लक्षात घ्या, सहमूळ संख्या कशाला म्हणतात? बरोबर आहे. तर बघा समूळ संख्या कशाला म्हणतात? समूळ संख्या म्हणजे अशा संख्या ज्या संख्येचा सामायिक विभाजक, म्हणजेच ज्या संख्येला एकाच कुठल्याही संख्येने भाग जातो, दोन्ही संख्येला. आता बघा या दोन्ही संख्येला फक्त आणि फक्त 1 ने भाग जातो, दुसऱ्या कुठल्याही संख्येने भाग जात नाही. हा त्याचा सामायिक विभाजक आहे. म्हणजेच फक्त या एकवीच या दोन्ही संख्येला संपूर्ण भाग जातो. असं भाग दिल्यावर आपण बघ ना. आता बघा 1 33 1 33 33 चला. त्यानंतर 97 ला 1 97 97. या दोन्ही संख्येला सामायिक समूळ संख्या, सामायिक समूळ संख्या कशाला म्हणतात? दोन्ही समूळ संख्या आहेत. कशाला म्हणतात समूळ संख्या? ज्याचा सामायिक विभाजक म्हणजे ज्या संख्येने आपण भाग देतो तो भाग फक्त एकाच या संख्येने जातो, दुसऱ्या कुठल्याही संख्येने दोन्ही संख्येला भाग जात नाही. दोन्ही तिन्ही या दोन संख्येला भाग जातो का? नाही जात. फक्त एकने जात असेल तर त्या एकमेकाच्या समूळ संख्या असतात. समूळ संख्या असतात. समजा सामायिक विभाजक किंवा भाग देणारा एकटाच असतो आणि तो 1 असतो. म्हणून दुसऱ्या नंबरचं विधान बरोबर आहे. पहिलं चूक, दुसऱ्या नंबरचं. या दोन्ही संख्या समूळ संख्या आहेत. दोन्ही समसंख्या आहेत का नाही? या विषम संख्या आहेत, हे चुकीचं आहे. दोन्ही आकड्याची गुणिते आहेत नाहीत. आकड्याने फक्त याला भाग जातो, आपल्याला 97 जात नाही. म्हणून आकड्याची गुणिते सुद्धा नाही किंवा आकड्याच्या पाड्या सुद्धा येते नाही. तर आपलं बरोबर आहे, दोन्ही समूळ संख्या आहेत. समूळ संख्या एक कन्सेप्ट एक बार सांगतो तुम्हाला. बघा 5 आणि 6 ह्या दोन संख्या आहेत. त्या कुठल्या एका पाड्यात येत्या? कुठल्याच पाड्यात येत नाही काय? फक्त याला एकच्याच पाड्यात येते. या दोन्हीचा सामायिक विभाजक म्हणजे 21 या दोन्ही संख्येला भाग जातो, दुसऱ्या कुठल्याही संख्येने 2 ने 3 ने 4 ने 5 दोन्ही संख्येला. म्हणून एक हा जर ज्याचा सामायिक विभाजक असेल, 21 जर भाग जात असेल तर त्या संख्या समूळ संख्या असतात. मग ह्या समूळ म्हणजे सामायिक अवयव 1 असणे, सामायिक अवयव किंवा सामायिक. नमस्कार, आपण नवोदयचं स्वाध्याय 1.2 स्वाध्याय 1.2 मधलं 5 गणित पाहणार आहोत. तर बघा वाचून घेऊया आपण. पुढीलपैकी कोणत्या अंकाची दर्शनी व स्थानिक किंमत एखाद्या संख्येमध्ये नेहमी सारखी असते? तर बघा
ऑप्शनला ए ला 0, बी ला 1, सी ला 2 आणि डी ला 3 दिलेला आहे. काय म्हणते? दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत एखाद्या संख्येमध्ये नेहमीच सारखी असते म्हणते. तर कोणत्या अंकाची सारखी असते? आता एक बघूया आपण. एक अंक घेऊया 5300. एक लंबी संख्या घेऊया 53,500. आता मला सांगा, यामध्ये आपण 5 ची दर्शनी किंमत म्हणजे जी आपल्याला दिसते ती डोळ्याने दिसते ती 5 ची दर्शनी किंमत 5 आहे, पण 5 ची स्थानिक किंमत एकक दशक शतक स्थानी आहे म्हणून 5 ची स्थानिक किंमत 500 आहे. आपल्याला दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत ह्या दोन्ही किमती सारख्या पाहिजेत आणि त्या कोणत्या अंकाच्या असतात? 5 ची पण आपल्याला बघा तर 0 हा असा अंक आहे. आता कुठे घेता 0? इथं बघा 0 आहे. याची स्थानिक किंमत किती आहे? 0च. दर्शनी किंमत किती आहे? 0. 0 म्हणून आपलं ए हे उत्तर बरोबर आहे, ऑप्शन. समजलं का? फक्त 0च असा आहे की त्याची दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत कुठल्याही संख्येमध्ये सारखीच असते, त्यामध्ये कुठलाही बदल होत नाही. आता बघा 10,534 घेतलं. यामध्ये बघा 3 ची स्थानिक किंमत 30 आहे. स्थानिक किंमत किती आहे? 30 आणि दर्शनी किंमत किती आहे? दिसणारी म्हणजे 3. या अंकाची स्थानिक किंमत बदलली. इथं पण बघा 5 ची स्थानिक किंमत आपण बघितलं. इथं स्थानिक किंमत 500 आहे, दर्शनी किंमत 5च आहे. परंतु 0 ची स्थानिक किंमत पण 0च आहे आणि दर्शनी किंमत पण 0च आहे. म्हणून कोणत्याही संख्येमध्ये 0 ची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत ही सारखीच असते, म्हणजे 0च असते. म्हणून आपलं ए नंबरचं ऑप्शन हे बरोबर आहे. चला त्याच्यानंतरचा प्रश्न पाहूया आपण. बघा यानंतरचा आपला प्रश्न आहे 6वा. यामध्ये बघा आपल्याला दिलेला आहे 4, 5, 0 आणि 3 हे 4 अंक दिलेले आहेत आणि या अंकापासून बनणारी सर्वात लहान 5 अंकी संख्या आपल्याला कोणती ते विचारलेलं आहे. आता बघा 4 अंक दिलेले आहेत आणि 5 अंकी संख्या आपल्याला सर्वात लहान तयार करायची आहे. तर बघूया कशा प्रकारे तयार करायचं ते. आपल्याला सर्वात लहान संख्या तयार करायची आहे. अंक दिलेले आहेत आपल्याजवळ 5, 0, 4 आणि 3 हे 4 अंक दिलेले आहेत आणि 5 आपल्याला सर्वात लहान अंकी संख्या तयार करायची आहे. कशा प्रकारे करूया बघा. या सर्वात म्हणजे 5, 0, 4 आणि 3 यामधला सर्वात लहान अंक कोणता आहे? तर 0 आहे. परंतु 0 हे सुरुवातीला घेता येत नाही. 0 जर सुरुवातीला घेतला तर त्याचं काही महत्त्व राहत नाही, म्हणून आपण 0 हा दुसऱ्या स्थानी नेहमी घेत असतो. आता बघा 5, 4 आणि 3 याच्यामध्ये सर्वात लहान संख्या कोणती आहे? 3 आहे. घेतलं. त्यानंतर दुसऱ्या स्थानी आपल्याला 0 घ्यायचा आहे. आता बघा आपल्याला इथं 4च अंक दिलेले आहेत, तर 5 अंकी संख्या तयार करायची आहे लहानातला, म्हणून आपण इथं 0 हा पुन्हा घेणार आहोत, पुनरावृत्ती करणार आहोत 0ची. मग आता 1, 2, 3 झाले अंक. त्यानंतर आता 5 आणि 4 मध्ये सर्वात लहान अंक कोणता आहे? 4 आणि त्याच्यानंतर 5. अशा प्रकारे. तर ही झाली आपली सर्वात लहान संख्या. लहान संख्या तयार करताना आपल्याला लहान लहान अंक घेत जायचे आहेत. याचा सर्वात लहान 0 आहे, परंतु 0 हा दुसऱ्या स्थानी पाहिजे आणि त्याची आपल्याला पुनरावृत्ती करायची आहे, म्हणजे पुन्हा आपल्याला घ्यायचं आहे तेव्हाच. तर ऑप्शन क्रमांक आपलं बी मध्ये दिसत आहे. तर याचं ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर आहे. आलं लक्षात तुमच्या? म्हणजे कुठलीही संख्या लहानात लहान तयार करताना अंक जर कमी दिले तर त्यामध्ये जर 0 असेल तर त्याची पुनरावृत्ती करायची किंवा सर्वात लहान अंकाची पुनरावृत्ती करायची. आता समजाच इथे 0 नसतात आणि 5, 1, 4 आणि 3 हे अंक दिले असते आणि याच्यापासून म्हटलं असतं की आपल्याला 5 अंकी लहानात लहान संख्या तयार करायची. सर्वात लहान काय आहे याच्यातलं? तर सर्वात लहान आपल्याला 1 आहे. 1 घेतला तर आपल्याला 4 अंक दिलेले आहेत आणि आपल्याला 5 अंकी संख्या तयार करायची आहे. तेव्हा आपण इथे काय करू? तर 1 ची पुनरावृत्ती करायची आहे. 1 पुन्हा घेतला, आता 2 अंक झाले आणि त्यानंतर सर्वात लहान 3 आहे, 3 नंतर सर्वात लहान 4 आहे, 4 नंतर सर्वात लहान 5 आहे. अशा प्रकारे आपल्याला जर अंक कमी दिले तर आपल्याला लहान अंकाची पुनरावृत्ती करायची आहे, म्हणजे लहान अंक आपल्याला पुन्हा घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपण 6 नंबरचा प्रश्न पाहिला. त्याच्यानंतरचा प्रश्न पाहूया स्वाध्याय 1.2 मधला 7व्या क्रमांकाचा प्रश्न काय आहे ते. चला आपण स्वाध्याय 1.2 मधला शेवटचा प्रश्न 7वा प्रश्न पाहणार आहोत आणि कशा प्रकारे आहे ते बघूया आपण. चला काय म्हणते बघा. n या कोणत्याही नैसर्गिक संख्येच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे? n ही कोणती संख्या आहे? नैसर्गिक संख्या आहे. तर नैसर्गिक संख्या कशाला म्हणतात? तर नैसर्गिक संख्या ज्या संख्या आपण मोजण्यासाठी वापरतो, म्हणजे 1 पासून सुरुवात करतो, 1, 2, 3, 4 डॅश 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 अनंतापर्यंत, म्हणजेच ह्या नैसर्गिक संख्या आहेत. याला इंग्लिशमध्ये काउंटिंग नंबर म्हणतात आणि मराठीमध्ये मौज संख्या सुद्धा म्हणतात. तर n ही नैसर्गिक संख्या आहे, म्हणजेच 1, 2, 3, 4, 5 यापैकी कुठली एक नैसर्गिक संख्या आहे. तर खाली काही विधान दिलेले आहे, त्यापैकी कोणतं विधान आपल्याला बरोबर आहे ते पाहायचं आहे. तर बघा पहिले विधान दिलेलं आहे, यामध्ये n चा वर्ग ग्रेटर दॅन n चा घन म्हणजे क्यूब. आता बघा n ही नैसर्गिक संख्या आहे, 1 चा वर्ग घेऊया ग्रेटर दॅन 2 चा वर्ग घेऊया, 2 चा घन घेऊया. आता बघा 1 2 चा घन 8, 8 पेक्षा 1 मोठा आहे का? नाही, म्हणून हे विधान चुकीचं आहे. त्यानंतर इथं पण तसं दिलेलं आहे बघा,
1चा घन, त्यानंतर 2चा वर्ग. इथे बघा 1चा घन 1, 2चा वर्ग 4. आता 1 हे 4 पेक्षा मोठा आहे का? तर नाही. तर 2 नंबरचं विधान सुद्धा आपलं चुकीचं आहे. त्यानंतर 3 नंबरचं सुद्धा बघा. 3 नंबरचं आपण घेऊया. 1चा वर्ग वजा 2चा घन ग्रेटर दॅन 0. आपण किती टाकलेले आहे? 1चा वर्ग 1 वजा 2चा घन 8 आणि 0. आता बघा एकातून 8 जाते, नाही जात, म्हणून कोणतं -7 इथं 0. आता -7 आलेला इथं ही नैसर्गिक संख्या आहे का? नाही. नैसर्गिक संख्या आपली सुरुवात होते 1 पासून. तर म्हणून हे सुद्धा विधान चुकीचं आहे. आणि 0 पेक्षाही मोठं दाखवलंय, तर 0 पेक्षा ही संख्या लहान आहे, म्हणून हे सुद्धा विधान चुकीचं आहे. आता बघा शेवटचा आयडी नंबरचं n ग्रेटर दॅन 0. यांची किंमत कोणती घेऊया? नैसर्गिक संख्या कुठली घेऊया? 1 घेऊया ग्रेटर दॅन 0. बघा 0 पेक्षा 1 केव्हाही मोठा आहे, म्हणून नैसर्गिक संख्या हा 0 पेक्षा मोठ्या असतात, म्हणून डी नंबरचं विधान आपले हे बरोबर आहे. अतिशय सोपं होतं. अशा प्रकारे आपण स्वाध्याय 1.2 इथे संपवलेले आहेत. याचा जास्तीत जास्त सराव करा आणि तुम्हाला जर काही उदाहरणं समजली नसतील तर माझ्याशी तुम्ही संपर्क सुद्धा साधू शकता. माझा मोबाईल नंबर आहे 7887716145. आणि काही अडचण असेल तर ते सुद्धा तुम्ही विचारू. नमस्कार. आज आपण स्वाध्याय 1.3 पाहणार आहोत. तर चला बघूया कशा प्रकारे आहे ते. यामधला स्वाध्याय 1.3 मधला हा पहिला प्रश्न आहे. बघा, पुढीलपैकी शतकस्थानी 7 असणारी व भिन्न अंकापासून तयार झालेली सर्वात मोठी 5 अंकी संख्या कोणती? आपल्याला विचारलेला आहे सर्वात मोठी 5 अंकी संख्या. परंतु शतकस्थानी कोणता अंक असायला पाहिजे? शतकस्थानी 7 अंक असायला पाहिजे. शतकस्थानी 7 बघा, ए मध्ये पण शतकस्थानी 7 आहे, बी मध्ये पण 7 आहे, सी मध्ये पण 7 आहे आणि डी मध्ये पण शतकस्थानी 7 आहे. पण आपल्याला आणखीन काय विचारलेलं आहे? सर्वात मोठी संख्या. सर्वात मोठी संख्या बघा, सर्वात मोठी संख्या 12,000 आहे, 19,000, 18,000, 19,000. पहिलेच अंक बघितले मी, मग 12,000 लहान असल्यामुळे कटले, 18,000 पण कटले. आता आपल्याला इथं बघा दोन संख्या दिलेल्या आहेत, 19,782 त्यानंतर 19,728. तर याच्यापैकी कोणती मोठी आहे? मग 19,782. तर आपलं हे उत्तर असणार आहे. यानंतर बघूया आपण दुसरा प्रश्न. बघा यानंतरचा प्रश्न आहे. बघा 0, 3, 6, 7 आणि 9 या अंकाची पुनरावृत्ती न करता बनलेल्या 5 अंकी मोठ्यात मोठ्या कमाल संख्येमधील व लहानात लहान किमान संख्येमधील अंतर काढायचं आहे आपल्याला. अंतर म्हणजेच काय? वजाबाकीच. फरक म्हणजे काय? वजाबाकी. अंतर म्हणजेच काय? वजाबाकी करायची आहे आपल्याला, किंवा फरक काढायचा असेल तेव्हा सुद्धा आपल्याला वजाबाकीच करायची असते. आता बघा काय म्हणते आपल्याला, हे अंक दिलेले आहेत. कोणते अंक दिलेले आहेत? बघा 0, 3, 6, 7 आणि 9. यामध्ये सुरुवातीला आपल्याला 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे कमाल म्हणजेच मोठ्यात मोठी संख्या पहिले तयार करायची आहेत. मी सांगितलं मोठ्यात मोठी संख्या तयार करत असताना यामध्ये सर्वात आधी मोठा अंक घ्यायचा आहे. तर 0, 3, 6, 7 आणि 9 याच्यामध्ये सर्वात मोठा अंक कोणता आहे? मोठ्यात मोठी संख्या तयार करताना मोठी संख्या आपण सुरुवातीला तयार करूया. तर सर्वात मोठा अंक 9 आहे, सुरुवातीला घेतला. 9 हा आपण घेतला. त्यानंतर आता जे राहिलेले अंक आहेत 0, 3, 6 आणि 7 यातला सर्वात मोठा अंक कोणता आहे? 7. 7 पण आपण घेतला. त्यानंतर राहिलेल्यामध्ये सर्वात मोठा 6, त्यानंतर 3, त्यानंतर 0. ही झाली आपली सर्वात मोठी संख्या 5 अंकी. आता आपल्याला लहानात लहान किमान संख्येमधील अंतर काढायचे. आता आपल्याला लहान संख्या तयार करायची याची, आणि त्यामधील अंतर म्हणजेच आपल्याला वजाबाकी करायला लागेल. आता लहान संख्या तयार करत असताना सर्वात लहान अंक 0 आहे, परंतु 0 हा सुरुवातीला आपण घेऊ शकत नाही. त्यामुळे 0 हा नेहमी दुसऱ्या स्थानी घ्यावा. त्यामध्ये 0 गेल्यानंतर त्यापेक्षा लहान 3 संख्या आहे, 3 घेतला, त्यानंतर 0 घेतला, त्यानंतर आपण 6 घेऊया, त्यानंतर 7 घेऊया आणि त्यानंतर 9 घेऊया. ही झाली लहानात लहान संख्या. आता आपल्याला यामधील फरक काढायचा आहे. बघा इथे 0 0 मधून 9 जात नाही, आपण मग 3 जोडून हातचा घेतोय. इथे घेतला एक हातचा, इथे 10 झाले, 10 झाले. इथे राहिले आपले 2 दशक राहिले. मग 10 तून 9 गेल्यावर 1 राहिला. 2 मधून परत 7 जात नाही, इथून आपला 6 जोडून हातचा घेतला, इथं झाले 12 दशक आणि इथं 5 शतक राहिले. त्यामुळे आपण 12 मधून 7 गेल्यावर राहिले आपले 12 मधून 7 गेल्यावर 7 आणि 5 12. त्यानंतर परत 5 मधून 6 जात नाही, म्हणून आपण 7,000 जोडून 1,000 इथं घेतले. मग इथं 15 शतक झाले आणि इथं 6 राहिले. त्यामध्ये 15 मधून 6 गेल्यावर आपल्याजवळ इथं 9 राहतात. त्यानंतर 6 मधून 0 गेल्यावर 6च राहील आणि 9 मधून 3 गेल्यावर आपले 6 राहील. तर आपलं उत्तर आलेलं आहे 66,951. कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आपलं उत्तर आहे. या ठिकाणी आपल्याला मोठ्यात जे अंक दिलेले आहेत त्यातली मोठ्यात मोठी म्हणजे कमाल म्हणजे मोठी संख्या आणि किमान म्हणजे लहान संख्या तयार करायची होती, आणि त्यातील अंतर म्हणजेच आपल्याला वजाबाकी करायचं होतं. हे आलं असेल लक्षात तुमच्या. यानंतरचा आपण प्रश्न पाहूया. चला आपला यानंतरचा प्रश्न आहे बघा, तिसरा प्रश्न आहे. 135 आणि 153 या संख्येमधील 3 या अंकाच्या स्थानिक किमतीत हा फरक आहे. तर आपल्याला 3 या अंकाची स्थानिक किमतीतील फरक काढायचा आहे. बघा या संख्येमध्ये
135 म्हणजे 3 ची स्थानिक किंमत आहे. 3 चं स्थान हे दशक स्थानी आहे म्हणून 3 ची स्थानिक किंमत इथं आपल्याला 30 होईल. किंवा 3 नंतर 1 घर आहे तर आपल्याला 1 शून्य यामध्ये द्यायचं आहे. किंवा एकक दशक, दशक स्थानी 3 आहे बघा. दशक स्थानी 3 आहे, दशक म्हणजे 10 म्हणून 3 ची स्थानिक किंमत इथे 30 होईल. आता 153 मध्ये 3 ची स्थानिक किंमत एकक स्थानी आहे म्हणून 3 ची स्थानिक किंमत हे 3च होईल आणि यामधील आपल्याला फरक काढायचा आहे. बघा 7 3 10 शून्य हातच्याला 1 आणि 27. तर ऑप्शन क्रमांक सी मध्ये 27 दिलेला आहे. या ठिकाणी आपल्याला स्थानिक किंमतीतील फरक विचारलेला आहे. बघा दोन संख्या दिलेल्या 135 आणि 153 या संख्येमधील 3 अंकाच्या स्थानिक किंमतीत हा फरक आहे म्हणते. 3 अंकाची स्थानिक किंमत या ठिकाणी 135 मध्ये 30 आहे आणि 153 म्हणजे 3च आहे. मग 30 मधून 3 वजा केल्यानंतर आपल्याला जो म्हणजे या अंकातील स्थानिक किंमतीतील आपल्याला जो फरक मिळणार आहे तो 27 आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 3 मध्ये उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहूया आपण. चला आपण यानंतरचा चौथा प्रश्न. चला तर 4 नंबरचं गणित बघूया आपण. 27,307 या संख्येतील 7च्या स्थानिक किमतीमध्ये किती अंतर आहे? तर बघा 27,307 यामध्ये 7ची स्थानिक किंमत काढायची आहे. एका ठिकाणी 7ची स्थानिक किंमत 7 आहे एकक स्थानी असल्यामुळे. त्यानंतर एकक दशक शतक आणि हजार दुसऱ्या 7ची किंमत 7,000 आहे. तर आता आपल्याला फरक विचारलेला आहे. तर आपल्याला या स्थानिक किमतीतील फरक विचारलेला आहे म्हणून 7,000 वजा आपल्याला 7 करावे लागेल. आता बघा या ठिकाणी कशा प्रकारे करूया आपण. 0 मधून 7 जात नाही मग 0 दशकाला उष्णा म्हणतो. दशक म्हणतो माझ्याजवळ नाही मग तो शतकाकडे जातो. शतक म्हणतो माझ्याजवळ नाही म्हणतो हजाराकडे जातो. त्यामुळे हजाराकडून 1000 उष्णे घेतो. मग याच्याजवळ 10 शतक होतात म्हणजेच 1000 होतात आणि परत मग याजवळून 100 हा घेतो. मग याच्याजवळ 10 दशक होतात. परत याच्याकडून आपण 1 दशक घेतो. मग इथं आपले 1 दशक होते म्हणजे 10 होते. आता बघा 10 मधून 7 गेल्यावर 3 राहतात. 9 मधून 0 गेल्यावर 9 आले. हे 9 मधून 0 गेल्यावर 9 आले आणि इथे 6. तर त्यामधील आपला फरक होईल 6993. तर ए नंबरचं उत्तर हे आपलं बरोबर आहे. बघा दुसऱ्या प्रकारे पण आपण ही वजाबाकी करू शकतो. ते अशा प्रकारे आपला नेहमीचा जो प्रकार आहे तो असा हातचा घेऊन आणि दुसरा प्रकार आहे बघा या साईडकडून आपल्याला याची बेरीज करायची आणि उत्तर हे आपलं 7000 आलं पाहिजे. मग आता बघा 7 मध्ये 3 मिळवल्यावर 10 होतात. 10शी 0 हातच्याला 1. 9 मध्ये 1 मिळाल्यावर 10 होतात. 10शी 0 हातच्याला 1. 1 मध्ये 9 मिळाल्यावर 10 होतात. हातच्याशी 0 हातच्याला 1 आला आणि 6 आणि 1 7. अशा प्रकारे सुद्धा आपण हे सोडू शकतो. यानंतरचा प्रश्न पाहूया आपण. चला आपला यानंतरचा प्रश्न आहे 5वा. 9 7 0 आणि 4 या अंकाचा वापर करून 4 अंकाच्या मोठ्यात मोठ्या आणि लहानात लहान संख्येमधील आपल्याला तफावत काढायची आहे. यामध्ये मी खाली ऑप्शन दिलेले नाहीत. आपण डायरेक्ट शिकूया. बघा मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे आणि लहानात लहान संख्या तयार करायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला तफावत याचाच अर्थ फरक आणि फरक म्हणजेच काय करतो आपण वजाबाकी करतो. इथे हे लक्षात घ्यायचं आहे. तफावत म्हणजेच फरक, फरक म्हणजेच काय वजाबाकी आपण करत असतो. आता बघा मोठ्यात मोठी संख्या तयार करू. आपल्याला अंक दिलेले आहेत. 9 दिलेला आहे, 7 दिलेला आहे, 0 दिलेला आहे आणि 4 दिलेला आहे. तर या अंकापासून आपण सुरुवातीला मोठ्यात मोठी संख्या तयार करूया. मोठ्यात मोठी संख्या बघा कशी तयार होते ती. आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बरेच वेळा बघितलेल्या आहेत. मोठ्यात मोठी संख्या तयार करत असताना मोठे मोठे अंक घेत जायचे. पण या अंकामधील सर्वात मोठा अंक 9 आहे, त्यानंतर 7 आहे, त्यानंतर 4 आहे, त्यानंतर 0. अशा प्रकारे ही मोठ्यात मोठी संख्या तयार झालेली आहे. आता लहानात लहान संख्या आपल्याला करायची आहे. लहानात लहान संख्या तयार करताना लहान अंक घेत जायचे. लहान अंक घेत जायचे. परंतु यामध्ये आपल्याला 0 दिसत आहे. 0 हा सर्वात लहान आहे, तर 0 आपण दुसऱ्या स्थानी घ्यायचा आहे. त्यानंतर सर्वात लहान 4 आहे, त्यानंतर 0, त्यानंतर सर्वात लहान 7 आहे, त्यानंतर 9. आता याची आपल्याला वजाबाकी करायची आहे. यामधील आपल्याला फरक काढायचा आहे. बघा 9 7 4 0 वजा 4079 याची आपल्याला वजाबाकी करायची आहे. आता 0 मधून 9 जात नाही म्हणून आपण दशकाकडून 1 दशक उसना घेतला. इथं 3 दशक राहिले. आता बघा 10 मधून 9 गेल्यावर 1 राहिला. 3 मधून परत 7 जात नाही. परत आपण शतकाकडून 1 शतक उसना गेला. इथं झाले 13 दशक. इथं 6 शतक राहिले. म्हणजेच 13 मधून 7 गेल्यावर आपले राहिले 6. 6 मधून 0 गेल्यावर आपला राहिले 6. त्यानंतर 9 मधून 4 गेल्यावर आपले राहिले 5. तर 5661 हे आपला या संख्येमधील तफावत होईल. मोठ्यात मोठी संख्या तयार करून लहानात लहान संख्या तयार करून 5661 ही आपली तफावत असणार आहे. यानंतरचं उदाहरण बघूया आपण. बघा यानंतरचा प्रश्न आहे आपला 6वा प्रश्न. जर ए ही बी च्या आधीची संख्या असेल तर कंसामध्ये ए वजा बी आणि बी वजा ए यांच्या किमती आहेत. आता बघा इथं काय म्हटलेलं आहे. ए ही संख्या बी च्या काय आधीची आहे. समजा आपण बी 2 घेतले, बी बरोबर 2 ही संख्या घेतली तर ए बरोबर बी च्या ही ए आधीची संख्या आहे मग 1 होईल. आता ह्या किमती आपण टाकूया. पहिल्या याच्यात बघा ए वजा बी याची किंमत किती घेतलेली आपण 1
वजा b ची किंमत 2. इथे बघा लहान संख्यातून आपण ज्यावेळेस अशा प्रकारे करतो वजाबाकी, इथे लक्षात घ्या 1 वजा 2 जाते का? जात नाही. तेव्हा मोठ्या संख्येतून लहान संख्या काय करायची? वजा करायची. 2 मधून 1 गेल्यावर 1 राहिलं आणि चिन्ह आपलं ऋण द्यायचं. इथं आपल्याला वजा 1. त्यानंतर दुसरा आहे बघा कंसामध्ये b वजा a, यामध्ये किमती टाकूया. b ची 2, त्यानंतर a ची 1. 2 मधून 1 गेल्यावर 1 राहिले. तर आपलं 1 नंबरचं ऑप्शन हे बरोबर आहे. त्या किमती कशा असणार आहेत? वजा 1 आणि 1 हे अशा प्रकारे किमती असणार आहे. कुठल्याही लहान संख्येतून मोठी संख्या वजा करता येत नाही. आता बघा इथे 7 आहे, मी इथे 8 देणार, वजा करणार. तर 7 मधून 8 जाणारच नाही. परंतु अशा प्रकारची वजाबाकी करताना मोठ्या संख्येतून लहान संख्या काढायची, म्हणजे 8 मधून 7 गेले, 1 राहिले आणि कोणतं चिन्ह द्यायचं? वजाचं चिन्ह द्यायचं. अशा प्रकारे आपल्याला ही वजाबाकी करता येते. चला तर यानंतरचा प्रश्न बघूया आपण कोणता आहे ते. बघा शेवटचा स्वतः 1.3 मधला प्रश्न आहे. काय सांगितलं बघा 70 आणि 80 यामधील सर्व मूळ संख्येची आपल्याला बेरीज विचारलेली आहे. आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे 1 ते 100 पर्यंत आपल्या एकूण 25 मूळ संख्या आहे. लक्षात असू द्या. आणि याचा आपण मूळ संख्या कशा प्रकारे ओळखायच्या, किती आहेत, कोणत्या अंकापर्यंत ते आपण त्याचा नंबर बघितला होता. 44, 223, 223 आणि 21. याचा अर्थ होतो 10 पर्यंत, 1 ते 10 पर्यंत 4 आहेत. 11 ते 20 पर्यंत, हे 30 पर्यंत, हे 40 पर्यंत, हे 50 पर्यंत, हे 60 पर्यंत, 70 पर्यंत, 80. आता 70 ते 80च्या दरम्यान आपल्याला किती संख्या एकूण? 3 मूळ संख्या आहेत. तर बघूया कुठल्या आहेत ते. बघा इथे विचारलं 70 ते 80 या दरम्यान कोणती किती मूळ संख्या आहेत आपण लिहून घेऊया. 71, 72, 73, 74, 75, 76, 77, 78, 79 आणि 80. बघा मूळ संख्या म्हणजे त्या संख्येचे विभाजक नसतात, त्या संख्येला दुसऱ्या कुठल्याही संख्येने भाग जात नसतो, त्यांना मूळ संख्या असे म्हणतात. किंवा तिचा म्हणजे त्या संख्येने स्वतःला आणि 1 या 2 संख्येनेच भाग जातो, बाकी कुठल्याही संख्येने भाग जात नाही, म्हणून त्या मूळ संख्या असतात. आता बघूया याच्यातल्या मूळ संख्या कोणत्या आहेत. तर पहिली आहे आपली 71. 71ला कुठल्याही संख्येने भाग जात नाही. 72 2च्या फाड्यामध्ये येते, 18च्या फाड्यामध्ये येते, म्हणून ही संख्या मूळ नाही. त्यानंतरची बघा 73. 73 ही पण कुठल्याच फाड्यात येत नाही. 74 2च्या फाड्यात येते, 75 25च्या फाड्यात येते किंवा 2 भाग जाते. बघा 6 आहे म्हणजे याला 2 भाग जाते. त्यानंतर इथं 11 साठी 77, इथं 8 असल्यामुळे याला सुद्धा 2 भाग जाते, म्हणजे 2च्या फाड्यात येते. त्यानंतर 79, 80ला सुद्धा भाग जाते, म्हणजे दुसरे कुठल्याही फाड्यात आहेत. आपल्याला 70 ते 80 या दरम्यान एकूण आपल्याला 70 ते 80 या दरम्यान आपल्याला एकूण 3 मूळ संख्या मिळालेल्या आहेत आणि आता त्याची आपल्याला काय करायची आहे? बेरीज विचारलेली आहे. तर 70 ते 80 मध्ये 71, 73 आणि 79 या 3 मूळ संख्या आहेत. बघा याची बेरीज बघा 9 आणि 3 12, 12 आणि 1 13, 13 सी 3, हातच्याला 1, 7 1 6 7 2 14, 7 1 21, 21 आणि 1 22. मग आपली बेरीज येणार आहे 223. ऑप्शन क्रमांक ए मध्ये आहेत. मूळ संख्या 1 ते 100 पर्यंत आपल्या 25 मूळ संख्या आहेत, हे आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे. त्यांचा मोबाईल नंबर पण लक्षात ठेवा मूळ संख्येचा 44 223 223 21. 44 223 223 21. इथे आपल्याला स्वाध्याय 1.3 हा समाप्त होत आहे. यानंतर आपण स्वाध्याय 1.4 पाहणार आहोत. तर चला चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि गणितामध्ये नवोदयच्या गणितामध्ये असेल किंवा स्कॉलरशिपच्या गणितामध्ये तुम्हाला कसल्याही प्रकारच्या अडचणी येत असेल विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही मला या नंबरवर फोन करू शकता. 78 87 71 61 45 या नंबरवर मला बिनधास्त फोन करा आणि तुमच्या ज्या काही अडचणी असेल गणिताबद्दल ते मला विचारा. थँक्स फॉर वॉचिंग. तर आज आपण नवोदय मधला स्वाध्याय 1.4 त्यामधील गणिते पाहणार आहोत. त्यातलं पहिलं बघा, पहिला प्रश्न आहे आपला 1 ते 20 या नैसर्गिक संख्यामध्ये मूळ संख्याची बेरीज किती? आता बघा मूळ संख्या कशाला म्हणतात, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बरेच वेळा पाहिलेलं आहे. मूळ संख्या म्हणजे अशी संख्या त्याची विभाजक ती स्वतःच आणि 1 हे असते, दुसरे कोणतेही विभाजक नसतात, दुसऱ्या कोणत्याही संख्येने त्याला भाग जात नाही. तर बघा 1 ते 20 पर्यंत आपण संख्या बघूया कोणत्या आहेत मूळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20 यामध्ये आपल्याला मूळ संख्या शोधायच्या आहेत. बघा आपण नेहमी म्हणतो एक ही मूळ संख्या ही नाही आणि एक ही संयुक्त संख्या ही नाही. एक ही इथे लक्षात ठेवायला पाहिजे तुम्ही, मूळ संख्या ही नाही, एक ही मूळ संख्या ही नाही आणि संयुक्त संख्या ही नाही, संयुक्त संख्या ही नाही. एक आपण सोडले. त्यानंतर बघा पहिली मूळ संख्या आपल्याला 2 मिळाली, 2 लिहून घेऊया. त्यानंतर दुसरी मूळ संख्या 3 मिळाली, अधिक 3 करूया. त्यानंतर 4 ही मूळ संख्या नाही, कारण 4 हे 2च्या फाड्यात येते. त्यानंतरची मूळ संख्या आपल्याला 5 मिळाली. त्यानंतरची मूळ संख्या 6 पण नाही, 2 3 6 3 2 6. त्यानंतरची मूळ संख्या आपल्याला 7 मिळाली. 9 फाड्यात येते, 3 3 9 5 2 10. त्यानंतरची मूळ संख्या आपल्याला 11 मिळाली. 12 नाही, त्यानंतरची मूळ संख्या आपल्याला 13 मिळाली. 13 ही कोणत्याही पाड्यामध्ये येत नाही. 14 येते, 20 14 3 5 15 8 2 16. त्यानंतर 17 ही मिळाली. 18 नाही, 9 2 18. त्यानंतर 19 ही संख्या मिळाली.
तर बघा आपल्याला 1 ते 20 पर्यंत एकूण 8 मूळ संख्या मिळाल्या आणि त्याची आपल्याला आता काय करायची आहे, बेरीज करायची आहे. बघा 3 आणि 2 5, 5 आणि 5 10, 10 आणि 7 17, 18 19 20 21, 21 आणि 7 28, 8 आणि 8 16 आणि 17 7, हातच्याला 3, 1 2 3 4, 4 आणि 3 7. तर बघा आपली 1 ते 100 पर्यंत सॉरी 1 ते 100 पर्यंत आपल्या 25 मूळ संख्या आहेत आणि 1 ते 20 पर्यंतच्या आपल्या एकूण 8 मूळ संख्या आहेत आणि याची बेरीज किती आलेली आपली 77 ही बेरीज आलेली आहे. ऑप्शन क्रमांक डी हे बरोबर आहे. इथे आपण लक्षात घ्यायला पाहिजे एक ही मूळ संख्या ही नाही आणि संयुक्त संख्या नाही. त्यानंतर 2 मूळ संख्या आहे, 3 मूळ संख्या आहे, 4 नाही. 4 का नाही? तर बेदोनी 4 हे 2च्या फाळ्यामध्ये सुद्धा येते. 5 एक मूळ संख्या आहे, 6 बेत्रिक 6 होते म्हणजे 3च्या आणि 2च्या पाड्यामध्ये येते ती. 7 कुठल्याच पाड्यामध्ये येत नाही. 8 पण का होत नाही तर 4 2 8 बेचोक 8 असं त्याचे अवयव पडतात, त्याचे विभाजक असतात. हा समजला तुम्हाला प्रश्न? तर 1 ते 20 पर्यंत एकूण 8 मूळ संख्या आहे आणि त्याची बेरीज 77 आहे. यानंतरचं उदाहरण बघूया आपण. यानंतरचा प्रश्न आपला दुसरा आहे 1.4 मधला. बघा 2 अंकाच्या प्राकृतिक म्हणजेच नैसर्गिक संख्याची संख्या किती आहेत? म्हणजेच आपले 2 अंकी असलेल्या संख्या किती आहेत? आपल्याला 2च अंक पाहिजेत. त्यामुळे आपण 2 अंकी संख्या बघा 1 ते 100 पर्यंत आपल्याला शोधायच्या आहेत. तर 10 ही पहिली संख्या होईल. ही 1 झाली. त्यानंतर 11 ते 20 ह्या 10 संख्या झाल्या. 21 ते 30 ह्या 10 संख्या झाल्या. 31 ते 40 ह्या 10 संख्या झाल्या. अशा आपल्या एकूण 99 पर्यंत 89 संख्या होतात आणि 10 ही एक संख्या धरून टोटल संख्या 2 अंकी आपल्याला 90 होतात. आलं लक्षात तुमच्या? तर एकूण 2 अंकाच्या संख्या किती आहेत? तर एकूण 2 अंकी संख्या आपल्या 90 आहेत. 1 ते 9 पर्यंत येणार नाही कारण ही 1 अंकी आहे. 1 ते 9 पर्यंत येणार का? तर नाही. त्या 1 अंकी आहे. आपली 10 नंबरची 1 होईल. त्यानंतर प्रत्येक याच्यामध्ये आपल्याला इथे एक संख्या मिळाली. 1 ते 10 पर्यंत एक संख्या मिळाली 2 अंकी. त्यानंतर 11 ते 20 इथे 10 संख्या मिळेल. 21 ते 30 इथे 10 संख्या मिळेल. 31 ते 40 इथे 10 संख्या मिळेल. 41 ते 50 इथे 10 संख्या मिळेल. 51 ते 60 इथे 10 संख्या मिळेल. 61 ते 70 इथे 10 संख्या मिळेल. 71 ते 80 इथे 10 संख्या मिळेल आणि 81 ते 90 इथे 10 संख्या मिळेल आणि 91 पासून ते 100 पर्यंत आपल्याला इथे 9 संख्या मिळतील कारण 100 ही आपली 3 अंकी संख्या असेल. म्हणून 91 पासून इथं 99 पर्यंत ह्या 9 संख्या मिळतील आणि 10 एक संख्या 10. मग आपल्या होईल बघा 10 20 30 40 50 60 70 80 80 आणि हे 9 89 आणि हे एक 90. अशा टोटल आपल्या संख्या 2 अंकी संख्या किती होतील? तर 90 होतील. आलं लक्षात? नैसर्गिक संख्यामध्ये 2 अंकाच्या संख्येची एकूण संख्या किती आहे? तर 90 आहे. याच्यानंतरचं उदाहरण बघूया आपण. यानंतरचा प्रश्न आहे आपला तिसरा प्रश्न बघा 2 मूळ संख्येच्या गुणाकाराने मिळणारी पुढीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती? आता इथं संख्या दिलेल्या आहेत. पहिली 32 दिलं, 33 दिलं, 34 दिलं आणि 35 दिलं. बघा 2 हे मूळ संख्येचा गुणाकार असला पाहिजे. 33 बघा कशा प्रकारे करू शकतो आपण? 33 2 मूळ संख्येचा गुणाकार आपल्याला करायचा आहे आणि त्याने ती संख्या आले पाहिजेत आणि त्या दोन्ही मूळ संख्या असायला पाहिजेत. आता बघूया आधी आपण मूळ संख्या 2 3 5 7 लक्षात. त्याच्यानंतर 9 11 9 11 13 17 बस एवढंच आपण ह्या काही मूळ संख्या घेतलेल्या आहेत आणि आता बघूया आपण 32 तर येणारच नाही कारण 2 मूळ संख्याचा गुणाकार 32 येणारच नाही कुठली घेतली तरी म्हणजेच नाही येणार. त्यानंतर बघा 11 त्रिक याचा 2 मूळ संख्या घेतल्या 11 घेतली आणि 3 घेतलं या दोन्ही मूळ संख्या घेतल्या आणि याचा गुणाकार केला 33 मिळाले. 17चं पण मिळू शकते आपल्याला 17 दोन्ही 17 एक मूळ संख्या घेतली आणि 2 ही मूळ संख्या घेतली या दोन्ही मूळ संख्येचा गुणाकार 34 झाला. त्यानंतर 5 आणि 7 7 5 35. बघा या ठिकाणी आपण मूळ संख्येचा गुणाकार केला आणि आपल्याला 11 त्रिक 33 17 दोन्ही 34 आणि 5 7 35 हा गुणाकार मिळाला. पण इथे विचारले काय बघा 2 मूळ संख्येच्या गुणाकाराने मिळणारे पुढील पैकी इथं लक्षात घ्यायचं सर्वात लहान संख्या कोणती? सर्वात लहान संख्या तर कोणती आहे मग 33 ही आहे. कारण सर्वात लहान संख्या 34 ने 35 ने जरी मूळ संख्येचा गुणाकार असेल इथं पण मूळ संख्येचा गुणाकार 34 येत असेल परंतु सर्वात यापैकी लहान संख्या कोणती आहे 33 आणि 32 ही कुठल्याही मूळ संख्येच्या गुणाकारामध्ये येत नाही. अशा प्रकारे आपण हे 3 क्रमांकाचं गणित पाहिलेलं आहे. चला याच्यानंतर बघूया आपण प्रश्न क्रमांक 14. चौथा प्रश्न बघा. चौथा प्रश्न काय म्हणते बघा पहिल्या 4 मूळ संख्येची बेरीज आहे. तर पहिल्या 4 मूळ संख्या
पहिल्या 4 मूळ संख्या कोणत्या येईल? पहिली आपली 2 येईल, त्यानंतर 3 येईल, त्यानंतर 5 येईल, त्यानंतर 7 येईल. या झाल्या, याची आपल्याला बेरीज विचारलेली आहे. बघा 5 आणि 3 8 8 आणि 2 10 10 7 17. तर किती येईल आपली बेरीज? डी नंबरचा ऑप्शन 17 येईल. पहिल्या 4 मूळ संख्येची बेरीज विचारलेली आहे, किती आहे ते? तर पहिल्या 4 मूळ संख्या आहे 2 3 5 आणि 7 आणि त्याची बेरीज 17 आलेली आहे. यानंतरचा प्रश्न बघूया आपण 5वा. चला तर 5वा प्रश्न बघूया आपण. 5वा प्रश्न काय म्हणते सुरुवातीला वाचून घेऊया, इथं लक्षात घ्या तुम्ही. जर 36490 या संख्येतील 6 आणि 9 यांच्या अंकस्थानाची अदलाबदल केली तर येणारी संख्या आणि मूळ संख्या यांच्यातील फरक काय असेल? आता आपली मूळ संख्या कोणती आहे? ही वालीच 36490. आपल्याला आता अंकाची अदलाबदल करायची आहे. 6च्या ठिकाणी 9 आणि 9च्या ठिकाणी 6. अशा प्रकारे आपण याची अदलाबदल करणार आहोत. इथे आपलं 9 येईल आणि इथे 6 येईल. 3 जसं तसं, 4 जसेचे तसे आणि 0. म्हणजे अंकाची अदलाबदल केल्यानंतर आपल्याला मिळणारी संख्या आहे 39460. 39460 याच्यामधून याच्यातील फरक काढायचा आहे. मूळ संख्या कोणती आपली 36490. तर वजा 36490. शून्यातून 0 गेला, 0 राहिला. बघा 6तून 9 जात नाही, म्हणून इथचा एक हातचा घेतला. इथे आपले 16 झाले. इथे 3 शतक राहिले. 9 मध्ये 10 असा 9 मध्ये 7 मिळवले. 9 मध्ये 7 मिळवले. 9 7 16 झाले. त्यानंतर 3 मधून 4 जात नाही. परत आपण 9 जोडून एक इथे उष्णा घेतला आणि इथे 8 राहिले. परत 13 मधून 4 गेले. 13 मधून 4 गेल्यावर 8 आणि 4 12 होतात आणि 9 10 3 13 बरोबर आहे. 9 राहिले. त्यानंतर 8 मधून 6 गेल्यावर 2 राहिले. 3 3 गेल्यावर 0 राहिले. जर अशा प्रकारे आपण ही जी मूळ संख्या आहे त्यामध्ये 6 आणि 9 या अंकस्थानाची अदलाबदल केली आणि येणारी संख्या आणि मूळ संख्या याच्यातील जो फरक पाहिला तो फरक आहे 2970. समजलं इथं? चला तर आपण यानंतरचा प्रश्न बघूया 6वा. यानंतरचा प्रश्न 6वा प्रश्न आपला आहे. बघा प्रश्न काय म्हणतोय, पुढील पैकी कोणती संख्या ही संयुक्त संख्या आहे? संयुक्त संख्याला कशाला म्हणतात? तर संयुक्त संख्या म्हणजे अशी संख्या, आता आपण एखादी संख्या घेऊन बघूया 8. संयुक्त संख्या कशाला म्हणतात? तर 8चे जर मी विभाजक काढले किंवा 8ला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो हे जर मी बघितलं तर 8ला 1 नी भाग जातो, 8ला 2 नी भाग जातो, 8ला 4 नी भाग जातो आणि 8ला 8 नी भाग जातो. हे 8चे सर्व विभाजक आहे. 8चे सर्व काय आहे? विभाजक किंवा 8चे हे यालाच आपण अवयव असे म्हणतात. म्हणून ही संख्या संयुक्त संख्या आहे. म्हणजे ज्या संख्येचे विभाजक हे एकापेक्षा म्हणजे ती संख्या किंवा एक याच्यापेक्षा जास्त असतात तर ते संयुक्त संख्या असतात. त्या संयुक्त संख्या असतात. आता बघा इथं बघूया आपण 17 1 नी जातो भाग आणि 17 जातो. दुसऱ्या कोणत्या संख्येने जातो का? नाही जात. म्हणून याचे दुसरे ती स्वतः आणि 1 एवढेच विभाजक आहे. म्हणून ती संख्या मूळ संख्या आहे. ही कोणती संख्या आहे? मूळ आहे. 29चं बघा 1 नी भाग जातो आणि 29 नी दुसऱ्या कुठल्याही संख्येने भाग जात नाही. म्हणून ही सुद्धा मूळ संख्या आहे. आता 15 बघा. 15ला 1 नी जातो आपल्याला माहित आहे. 15 नी जातो. त्यानंतर 3 5 15 5 नी जातो. म्हणजे ज्याचे विभाजक त्या संख्या व्यतिरिक्त जास्त आहेत म्हणून ही कुठली संख्या झाली? आपली संयुक्त संख्या झाली. 97 1 नी जाते आणि 97 ही संख्या सुद्धा मूळ संख्या झाली. म्हणून आपल्या ऑप्शन ए म्हणली 17 ही मूळ संख्या आहे, 29 ही मूळ संख्या आहे आणि 97 ही मूळ संख्या आहे आणि 15 हे आपलं संयुक्त संख्या आहे. संयुक्त संख्या म्हणजे काय? ज्या संख्याचे विभाजक ती संख्या आणि 1 याच्यापेक्षा जास्त असतात ती संयुक्त संख्या असते. म्हणजे ती संख्या एकापेक्षा जास्त पाड्यामध्ये येते. म्हणजे स्वतःच्या तर पाड्यात येते, 1च्या पण पाड्यात येते आणि बाकीच्या पण पाड्यात येते. 2च्या, 3च्या म्हणा, 4च्या म्हणा, 5च्या म्हणा, 6च्या म्हणा. त्या संख्या ज्या असतात त्या संयुक्त संख्या असतात. तर इथे आपली संयुक्त संख्या ही 15 आहे आणि बाकीच्या सर्व संख्या ह्या मूळ संख्या आहेत. यानंतरचं उदाहरण बघूया आपण. शेवटचं 7वं उदाहरण आहे बघा आपलं. त्यामध्ये 9 5 0 2 4 या अंकांचा वापर करून बनणारी किमान 5 अंकी संख्या. किमान म्हणजेच काय? किमान म्हणजेच लहान. लहान 5 अंकी संख्या आपल्याला तयार करायची आहे. आपल्याला अंक दिलेले आहेत 9 5 0 2 आणि 4. यापासून आपल्याला 5 अंकी संख्या किमान म्हणजेच लहान संख्या बनवायची आहे. तर बघा यात सर्वात लहान अंक कोणता आहे? तर 0 आहे. परंतु 0 हा आपण सुरुवातीला घेत नसतो. 0 हा अंक बनवताना दुसऱ्या स्थानी घेत असतो. मग कोणतं लहान आहे? तर 2 आहे. 2 घेतलं. आता यापैकी सर्वात लहान कोणतं म्हणजे 2 0 2 झालं. 0 आपण दुसऱ्या स्थानी घेत असतो. घेतलं. आता आपल्याजवळ अंक उरले 9 5 आणि 4. यापैकी सर्वात लहान अंक कोणता आहे? 4 तो घेतला. त्यानंतर आता 9 आणि 5 उरले. यापैकी सर्वात लहान अंक कोणता आहे? 5 तो घेतला आणि आपण उरलेला 9. तर आपली सर्वात लहान 5 अंकी संख्या होणार 20459. 20459 कुठे आहे? तर बी नंबरला आहे. तर बी नंबरचे आपलं उत्तर असेल. अशा प्रकारे आपण नवोदयची परिपूर्ण तयारी करून घेणार आहोत. त्यासाठी माझ्या चॅनलला ओनली एज्युकेशन फक्त शिक्षण या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारे आपण सोप्या पद्धतीने नवोदयच्या मधील गणिताचा आपण अभ्यास छानपैकी करणार आहोत. चला तर थँक्स फॉर वॉचिंग. चला तर आज आपण
नवोदयचा स्वाध्याय 1.5 पाहणार आहोत. तर चला बघूया. बघा प्रश्न काय म्हणते ते वाचून घेऊया पहिला. 2,02,000 याला अंकात लिहिल्यास ते पुढीलपैकी असेल. आपल्याला 2,02,000 अंकामध्ये लिहायचे आहेत आणि ते पुढीलपैकी असेल म्हणते. खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत, ए, बी, सी आणि डी. तर चला बघूया 2,02,000 अंकामध्ये कसे लिहायचे. आता बघा, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार आणि लक्ष म्हणजेच लाख. आता इथं बघा कशा प्रकारे लिहायचे. 2 लाख, लाखाच्या घरामध्ये किती आहे? 2 आहे, लिहिले 2. दसच्या घरामध्ये काहीच नाही, 10,000च्या घरामध्ये, आणि त्यानंतर हजाराच्या घरामध्ये आणखीन 2 आहे आणि बाकी घरामध्ये काहीच नाही. तर आपण ऑलरेडी लाखाच्या घरामध्ये 2 लिहिलेले आहे, 10,000च्या घरामध्ये काहीच नाही म्हणजे 0 लिहिले, हजाराच्या घरामध्ये 2 आहे म्हणून 2 लिहिलेले आहेत, आणि मग ज्या ठिकाणी काहीच नाही त्या ठिकाणी आपण 0 दिलेलं आहे. म्हणजे प्रत्येकाचं घर आपण फिलअप केलेलं आहे. अशा प्रकारे बघा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष म्हणजेच 2,02,000 हे कुठे आहेत? तर ऑप्शन क्रमांक सी हे ऑप्शन आहेत. अशा प्रकारे आपल्याला 2,02,000 लिहिता येईल. हे सोडत असताना अशा प्रकारे आपण एकक, दशक, शतक, हजार, 10,000 आणि लक्ष अशा प्रकारे केलं, आणि ज्या घरामध्ये ते आहेत बघा, इथं लाखाच्या घरामध्ये 2 आहे म्हणून 2 या घरामध्ये ठेवले. त्यानंतर हजाराच्या घरामध्ये 2 आहे म्हणून हजाराच्या घरामध्ये मी 2 ठेवले, आणि ज्या घरामध्ये काही दिलं नाही त्या घरामध्ये 0 दिले आणि एककापर्यंत असं गेलो मी. ज्यावेळेस अशा प्रकारे आपण करतो त्यावेळेस आपल्याला कोणतीही संख्या सहज लिहिता येते, आणि त्यामुळे 2,02,000 अशा प्रकारे लिहितात. पण ऑप्शननुसार पण आपण जाऊ शकतो. बघा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000 म्हणजे 20,000 आहे. इथे 2 लाख नाही. इथं बघा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष 2,02,000 आहे. हे पण चुकीचं आहे. तिसरं बघा, एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000, इथं 22,000 दिलेले आहे. हे पण चुकीचं आहे. आणि राहिलं मग सी नंबरचं, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष म्हणजे 2,02,000. अशा प्रकारे आपल्याला ही संख्या स्वाध्याय 1.5 म्हणलं पहिल्या याचं उत्तर सी हे ऑप्शन आपल्याला मिळालेलं आहे. याच्यानंतरचा प्रश्न बघूया आपण. चला तर दुसरा प्रश्न बघा, एक संख्या दिलेली आहे आणि या संख्येतील 3च्या स्थानिक किमतीतील फरक किती असा आपल्याला विचारलेला आहे. आपल्याला या संख्येमध्ये 3ची स्थानिक किंमत काढायची आहे. स्थानिक किंमत कशाला म्हणतात आपण आधी पाहिलेलं आहे. स्थानिक किंमत म्हणजे त्यांच्या ठिकाणानुसार असलेली त्यांची किंमत. आता 3 या अंकामध्ये बघा, यामध्ये या संख्येमध्ये 3 हा शेवटी एककाच्या स्थानी आलेला आहे, त्यानंतर हजाराच्या स्थानी आलेला आहे. तर म्हणून एकक, दशक, शतक, हजार या 3ची स्थानिक किंमत आपल्याला 3,000 मिळालेली आहे, आणि एकक स्थानी असणाऱ्या 3ची किंमत आपल्याला 3 मिळालेली आहे. आणि याच्यातील आपल्याला काय काढायचं आहे? फरक काढायचा आहे. फरक म्हणजे काय? तर आपल्याला वजाबाकी करायची आहे. आता बघा, वजाबाकी करत असताना एककाच्या ठिकाणी 0 आहे, दशकाच्या ठिकाणी 0 आहे, शतकाच्या ठिकाणी 0 आहे. त्यामुळे एकक दशकाला मागतो, दशक शतकाला मागतो उसना, आणि शतक म्हणतो माझ्याकडे पण नाही, मी हजाराकडून घेतोय आणि तुम्हाला देतोय. तसं बघा, हा 3 मधून 1,000 शतकाने घेतले म्हणजेच इथं झाले 10 शतक. त्यानंतर परत शतकाने 100 रुपये इथं दशकाला दिले, इथं झाले 10 दशक, आणि परत दशकाने सुद्धा एक दशक दिला, मग शेवटच्या ठिकाणी 10 दशक झाले आणि इथं राहिले 9 दशक. आता बघा, 10 मधून 3 गेल्यावर राहिले 7, 9 मधून 0 गेल्यावर 9 राहिलेत, 9 मधून 0 गेल्यावर 9 राहिलेत, आणि इथे किती आहे आपले 2. तर आपण जेव्हा 3ची स्थानिक किमतीतील फरक बघतो, तर या संख्येमध्ये ही जी संख्या दिली आहे त्यामध्ये 3ची स्थानिक किंमत आपल्याला 3,000 आलेली आहे, आणि एका 3ची स्थानिक किंमत आपल्याला 3 आली आहे, आणि या दोन्ही संख्येमध्ये फरक आपला 2,997 आला. तर ऑप्शन क्रमांक ए हे याचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया आपण. यानंतरचं उदाहरण आहे आपलं 3 नंबरचं. बघा, यामध्ये 47,569 या संख्येतील दशसहस्र म्हणजे 10,000 स्थानचा अंक कोणता? अतिशय सोपे विचारलेला आहे. आपल्याला दशसहस्र स्थानचा अंक शोधायचा आहे. सहस्त्र म्हणजे काय? तर सहस्त्र म्हणजेच काय? 1000. म्हणजेच आपल्याला कोणतं स्थान शोधायचं आहे? तर 10,000चं स्थान शोधायचं आहे. तर सोपंच आहे. आपण जेव्हा वाचतो आपल्याला ही संख्या दिलेली आहे 47,569. एकक, दशक, शतक, हजार आणि दशहजार. तर या ठिकाणी कोणता अंक आलेला आहे आपला? 10,000 ठिकाणी किंवा दशसहस्र ठिकाणी कोणता अंक आलेला आहे? तर 4 हा अंक आलेला आहे. अतिशय सोपं असं उदाहरण विचारलं होतं. इथे तुम्ही लक्षात घ्या, सहस्त्र यालाच हजार सुद्धा म्हणतात. हजार म्हणजेच सहस्त्र, हजार म्हणजेच सहस्त्र, हे इथे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. आणि एकक, दशक, शतक, हजार, 10,000. 10,000 म्हणजे दशसहस्त्र. तर आपला 4 हा अंक या ठिकाणी आलेला आहे. अतिशय सोपं हा उदाहरण विचारलेलं आहे. त्यानंतरचं बघा, 4 नंबरचं उदाहरण आपण पाहूया आता. यानंतरचा आपला चौथा प्रश्न आहे. बघा, आधी वाचून घेऊया आपण. 44,444 या संख्येतील दशक स्थानच्या व सहस्त्र म्हणजे हजार स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीची काय करायची आपल्याला? बेरीज ही आहे म्हणते. तर बघा, कोणत्या स्थानच्या? पहिले दशक स्थानच्या आणि सहस्त्र स्थानच्या. म्हणजेच दशक स्थानच्या ठिकाणी आपण बघा ही संख्या दिलेली आहे 44,444. तर आपल्याला दशक स्थानी
4 दिलेले आहेत, याची स्थानिक किंमत किती येईल? दशक स्थानच्या 4ची 40. त्यानंतर हजारच्या स्थानची म्हणजे एकक, दशक, शतक, हजार. हजारच्या ठिकाणी सुद्धा, सहस्त्रच्या ठिकाणी सुद्धा 4च आहेत. मग याची स्थानिक किंमत किती येईल? 4000. आणि याची आपल्याला काय करायची आहे? बेरीज करायची आहे. तर किती येईल? 0 0 4 0 4 0 आणि 4. किती येईल आपला? 4040. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आपलं हे उत्तर दिलेलं आहे. अतिशय सोपा प्रश्न होता. आपल्याला यामध्ये ही संख्या दिलेली होती आणि त्यामध्ये दशक स्थानचा अंक आणि सहस्त्र स्थानचा अंक याची स्थानिक किंमत काढायची होती आणि त्याची बेरीज करायची होती. अतिशय सोपं हे उदाहरण आहे. त्यानंतरच आपण 5वं उदाहरण बघूया. चला बघा, आपलं 5व्या क्रमांकाचं गणित आहे. बघा काय म्हणते, आधी वाचून घेऊया आपण. 56,84,321 या संख्येतील 8 व 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक कोणता ते विचारलेला आहे. एक संख्या दिलेली आहे अक्षरामध्ये आणि आपल्याला 8 आणि 3 यांच्या स्थानिक किमतीतील फरक काढायचा आहे. आता आपण बघूया लक्षपर्यंत संख्या आहेत कशा प्रकारे ती लिहायची आणि लिहून घेऊया आपण. बघा, एकक, त्यानंतर दशक, शतक, हजार, दशहजार, त्यानंतर लक्ष आणि दशलक्ष. एवढे घर आहेत आपल्याला. आता एका एका घरामध्ये आपण लिहूया. बघा, 56 लक्ष, लक्षच्या घरामध्ये आपल्याला 56 लिहायचं आहे. लिहिलं. त्यानंतर 84,000, हजाराच्या घरामध्ये, हजार आणि 10,000 याच्या घरामध्ये आपल्याला किती लिहायचे आहेत? 84 लिहायचे आहेत. त्यानंतर 300, शतकाच्या घरामध्ये 3 लिहायचं आहेत आणि 21, एकक आणि दशक मिळून आपल्याला 21 लिहायचे आहेत. अशा प्रकारे आपण ती संख्या लिहिलेली आहे. आता बघा, 56,84,321 ही संख्या लिहिलेली आहे. आता आपल्याला विचारलेलं आहे 8 व 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक काढायचा आहे. तर बघा, 8 ची स्थानिक किंमत आपल्याला काढायची आहे. 8 ची स्थानिक किंमत काढताना 8 मी लिहिले. 8 हे 10,000 ठिकाणी आहेत. अशी पण स्थानिक किंमत काढता येते किंवा 8 लिहिले, 8 नंतर किती? 1 2 3 4, 4 संख्या आहे, 4 अंक आहे. तर आपण याच्या समोर 4 शून्य लिहायचे आहेत. ही झाली आपली 8 ची स्थानिक किंमत. त्याच्यानंतर आता आपल्याला 3 ची स्थानिक किंमत लिहायची आहे. 3 शतकाच्या ठिकाणी आहे. शतकाच्या ठिकाणी 3 लिहिले, त्याच्यानंतर 1 आणि 2 अंक आहेत म्हणून याच्या ठिकाणी 2 शून्य लिहिले आणि याच्यातील आपल्याला फरक काढायचा आहे. फरक काढायचा आहे म्हणजे काय करायचं? आपल्याला वजाबाकी करायची आहे. बघा, 0 मधून 0 गेला, 0 राहिले. 0 मधून 0 गेला, 0 राहिले. आता 0तून 3 जात नाही, मग हा याला उष्णा मानतो, हा याला उष्णा मानतो. तर बघा, 8 पासून आपण उष्णा घेतला 1, इतर झाले 10, त्याच्यानंतर इथं किती झाले? 7. परत याच्यापासून आपण 1 उष्णा घेतला, इथं 10 झाले, इथं काय राहिले आपले? 9 राहिले. आता बघा, 10 मधून 3 गेल्यावर 7 राहिले, 9 मधून 0 गेल्यावर 9 राहिला आणि इथं आपले 7. तर बघा, आपला फरक आलेला आहे 79,700. तर 79,700 हे ऑप्शन क्रमांक बी मध्ये उत्तर दिलेलं आहे. लिहिताना अशा प्रकारे लिहायचं. आपल्याला सहज संख्या लिहिता येईल अशा प्रकारे आपण एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष. लक्षाच्या घरामध्ये 56 दिलेले आहेत म्हणून 56 आपण लिहिले. त्यानंतर 84,000, हजाराच्या घरामध्ये 84 दिलेले आहेत, त्यामध्ये 84 लिहिलेले आहेत. शतकाच्या घरामध्ये 3 लिहिलेले आहेत आणि एकक. आणि इकडे लक्षात द्या, तुम्ही हे लिहित असताना लक्ष आणि दशलक्ष हे एकत्र असतात, हजार आणि 10,000 हे एकत्र असतात आणि 300 हा सेपरेट असतो. तसंच एकक आणि दशक हे सुद्धा एकत्र असतात. अशा प्रकारे आपण 5 क्रमांकचं उदाहरण सोडवलेलं आहे. याच्यानंतरचं उदाहरण पाहूया. चला, यानंतरचा प्रश्न बघा, 6व्या क्रमांकाचा. 18,759 या संख्येतील कोणत्या अंकाचे स्थानीय मूल्य सर्वात अधिक आहे? स्थानीय मूल्य म्हणजे काय? तर त्यांच्या ठिकाणानुसार, स्थानानुसार असलेली किंमत, यालाच आपण स्थानिक किंमत म्हणतो. यालाच काय म्हणतो आपण? स्थानिक किंमत म्हणतो. स्थानीय मूल्य म्हणजेच काय? स्थानिक किंमत. तर बघा, या संख्यामध्ये ही संख्या दिलेली आहेत 18,759. या संख्यामध्ये कोणत्या अंकाचं सर्वात जास्त स्थानीय मूल्य आहे? स्थानीय मूल्य म्हणजेच त्यांच्या ठिकाणानुसार आपण स्थानिक किंमत काढायची आहे. बघा, आपण बघूया आता. 9चं स्थानिक किंमत ही 90चा एकक स्थानी असल्यामुळे 5ची स्थानिक किंमत दशक स्थानी असल्यामुळे 50 आहे. 7ची स्थानिक किंमत शतक स्थानी असल्यामुळे 700 आहे. 8ची स्थानिक किंमत हजार स्थानी असल्यामुळे 8,000 आहे आणि 1ची स्थानिक किंमत 10,000 स्थानी असल्यामुळे आपली 1ची स्थानिक किंमत ही 10,000 आहे. 1 2 3 4 अंक 0 1 2 3 4. तर बघा, आपल्याला हे अंक दिलेले आहेत. 9ची स्थानिक किंमत 9 आहे, 5ची स्थानिक किंमत 50 आहे, 7ची किंमत स्थानिक किंमत 7 आहे, 8ची स्थानिक किंमत 8,000 आहे आणि 1ची स्थानिक किंमत ही 10,000 आहे. तर मग सर्वात अधिक स्थानीय मूल्य कोणत्या संख्येचं आहे? तर सर्वात अधिक स्थानीय मूल्य हे 1 या संख्येचं आहे. लक्षात येतं? स्थानीय मूल्य म्हणजेच स्थानिक किंमत. चला, तर यानंतरचा प्रश्न बघूया आपण. शेवटचा प्रश्न आहे 7वा. बघा, वाचून घेऊया आपण. 9 8 आणि 0 या अंकाची 9 8 आणि 0 या अंकाचा उपयोग करून जेव्हा अंकाचा पुनर्वापर करण्याची अनुमती नसेल तर किती 3 अंकी संख्या बनवता येतील? आपल्याला बघा,
या ठिकाणी अंकाचा पुनरावलोकन करायचा नाही, म्हणजे एक अंक जास्त वेळा घ्यायचा नाही. आपल्याला 3 अंक दिलेले आहेत त्यांनी 9, 8 आणि 0. आपल्याला याच्यात 3 अंकी संख्या बनवायच्या आहेत. तर चला बघूया. इथे बनवत असताना हे 3 अंक दिलेले आहेत. तर आपण एक संख्या बनवण्याला सुरुवात करूया. पहिली संख्या बनेल आपली 980. आलं लक्षात? त्यानंतर दुसरी संख्या बनेल आपल्यावाली 9 हे 0 समोर घ्यायचा, 8 मागे करायचे. 908. त्यानंतर आपली तिसरी संख्या बनेल 8 आपण सुरुवातीला घेऊया. त्यानंतर 9 आणि 0. त्यानंतर चौथी संख्या बनेल आपली 8, 0 आणि 9. तर अशा प्रकारे बघा, या अंकापासून आपण अंकाचा पुनरावलोकन केलेला नाही, म्हणजे अंक पुन्हा पुन्हा लिहिलेले नाहीत, अशी अनुमती नाहीत आपल्याला. आणि 3 अंकी आपल्याला संख्या बनवायला सांगितलं, तर आपण 3 अंकी संख्या आपल्या किती बनलेल्या आहेत? एकूण 4 बनलेले आहेत. त्याच्यानंतर संख्या बनणार नाही. तर ऑप्शन क्रमांक 1 मध्ये उत्तर आपलं दिलेलं आहे. अशा प्रकारे आज आपण स्वाध्याय 1.5 हा संपूर्ण पाहिलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही हे व्हिडिओ पाहून अतिशय छान पद्धतीने अशा प्रकारे सोडवा आणि तुम्हाला सहज समजून जाईल की कशा प्रकारे हे गणित असतात. आणि गणित वाचणं अतिशय महत्त्वाचं आहे. वाचल्यानंतर त्या गणितामध्ये काय सांगितलेलं आहे हे समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि हे जर केल्यास तुम्हाला नवोदयचे गणिताचे प्रश्न सोडवण्यास अतिशय सोपं जाणार आहे. काही अडचण आल्यास मी आहेच. तुम्हाला कुठलीही गणिताची अडचण आल्यास तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. माझा मोबाईल नंबर पण मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. चला तर थँक्स फॉर वॉचिंग. चला तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण नवोदयचा स्वाध्याय 1.6 पाहणार आहोत आणि त्यामधलं पहिलं गणित आहे. तर चला बघूया कशा प्रकारे हे गणित सोडवायचं ते. पहिल्यांदा आपण हे गणित वाचून घेऊया. 3, 4, 0 हे अंक असलेली लहानात लहान 5 अंकी संख्या पुढीलपैकी कोणती? बघा, आपल्याला लहानात लहान 5 अंकी संख्या तयार करायची आहे. तर आपल्याला 3 अंक दिलेले आहेत. 3, 0 आणि 4 हे 3 अंक दिलेले आहेत आणि लहानात लहान आपल्याला संख्या तयार करायची आहे. केव्हा ही संख्या तयार करताना लहानात लहान जेव्हा आपण संख्या तयार करतो तेव्हा लहान अंक सुरुवातीला घेत जायचे. लहान संख्या तयार करूया. बघा कशा प्रकारे करायचं. आता 3, 0 आणि 4 यातील सर्वात लहान अंक हा 0 आहे. पण 0 हा आपण सुरुवातीला घेऊ शकत नाही. 0 हा दुसऱ्या स्थानी घ्यावा लागतो. त्यानंतर 3 आणि 4 मध्ये सर्वात लहान 3 आहे. आपल्याला संख्या किती अंकी तयार करायची आहे? 5 अंकी. आपल्याजवळ अंक आहेत 3 आणि लहानात लहान संख्या तयार करायची आहे. त्यामुळे लहान जो अंक असेल त्याची आपल्याला पुन्हा पुन्हा तो लिहायचा आहे. त्याची पुनरावृत्ती करायची आहे. आता सर्वात लहान त्यानंतर दुसऱ्या स्थानी 0 आपण लिहूया. आपल्याला 3 अंक दिलेले आहेत. आपण 5 अंकी संख्या तयार करायची आहे. तर आपल्याला 0 हा सर्वात लहान असल्यामुळे ते आणखीन आपल्याला 2 वेळा लिहावं लागेल आणि त्यानंतर राहिलेली संख्या 4. तर आपली जी संख्या तयार होणार आहे 3, 4 आणि 0 हे 3 अंक दिले आणि 5 अंकी संख्या तयार करायला सांगितली लहानात लहान, तर आपली ही संख्या 30,004 ही होणार आहे. तर 30,004 कुठे दिसत आहे? तर ऑप्शन क्रमांक सी मध्ये आपल्याला 30,004 ही संख्या दिसत आहे. जेव्हा आपण लहानात लहान संख्या तयार करतो आणि त्यामध्ये त्या अंकामध्ये जर 0 असेल तर 0चं स्थान हे नेहमी दुसऱ्याच ठिकाणी असायला पाहिजे. इथे हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. आणि लहानात लहान संख्या तयार करत असताना आपण लहान लहान संख्या सुरुवातीला घेत जायच्या आणि 3च अंक दिलेले आहेत आणि 5 अंकी संख्या तयार करायची आहे. आणि लहानात लहान जेव्हा आपण संख्या तयार करतो तेव्हा जी लहान संख्या असते त्याची पुनरावृत्ती होते, म्हणजे ते आपल्याला पुन्हा पुन्हा लिहावं लागतो, तेव्हाच ती संख्या आपल्याला मिळते. अशा प्रकारे आपल्याला उदाहरण म्हणजे स्वाध्याय 1.6 म्हणलं हे पहिलं उदाहरण आहे. याच्यानंतरचं सुद्धा उदाहरण आपण पाहूया. चला तर दुसरं उदाहरण पाहूया आपण. यानंतरचं बघा स्वाध्याय 1.6 मधला दुसरा प्रश्न आहे. वाचून घेऊया आधी आपण. या ठिकाणी बघा कशा प्रकारे दिलेला आहे. तर 1 हा अंक 1 ते 100 या संख्या लिहिताना किती वेळा लिहावा लागेल? म्हणजेच 1 हा अंक 1 ते 100 पर्यंत लिहिताना किती वेळा येतो? अशा प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारले जातात. तसंच 2 हा अंक किती वेळा येतो? 3 अंक किती वेळा येतो? 4, 5, 6, 7, 8, 9 हे अंक किती वेळा येतात? तसेच 0 हा अंक किती वेळा येतो? अशा प्रकारचे आपल्याला प्रश्न विचारले जातात. इथं 1 अंक किती वेळा येतो? 0 अंक किती वेळा येतो? आणि 2 ते 9 पर्यंतचे अंक किती वेळा येतात? हे अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारले जातात. तर हा प्रश्न बघूया आपण. 1 हा अंक 1 ते 100 या संख्या लिहिताना किती वेळा लिहावा लागेल? आता बघा 1 त्यानंतर 10 मध्ये लिहितो आपण 1. त्यानंतर बघा 11 मध्ये 2 खेप. 11 झाल्यानंतर 21, 31, 41, 51, 61, 71, 81, 91 पर्यंत लिहिलं. त्यानंतर बघा 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि आपण 100 मध्ये पण सुद्धा 1 लिहितो. आता किती वेळा आले बघूया आपण. 1 त्यानंतर 11 मधले 2 आलेले आहेत, हे 3 झाले. 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21 बघा. तर आपण 1 ते 100 पर्यंत हे अंक लिहित असतो. तर 1 हा किती वेळा लिहितो आपण? तर 1 हा 21 वेळा लिहिला जातो. इथे हे लक्षात घ्यायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक बी हे आपलं उत्तर आहे. 1 हा 21 वेळा लिहिला जातो. आता तर मग आपण बघूया 0 हा किती वेळा लिहिला जातो? 1 आपण बघितला. तर आता 0 बघूया किती वेळा लिहिला जातो ते. 1 तर 1 हे 1 ते 100 पर्यंत अंक लिहिताना 21 वेळा लिहिला जातो. आता 0 बघूया.
आता शून्य लिहिताना पहिले आपण 10 मध्ये शून्य लिहितो, त्यानंतर 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि 100 अशा प्रकारे शून्य. आता मोजूया किती शून्य आहे ते. 10 मध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11. आपण शून्य लिहिताना 1 ते 100 पर्यंत शून्य हा 10 वेळा 10 वेळा 10 वेळा नाही 11 वेळा येतो. बघा परत मोजूया. 10 मध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11. 100 मध्ये 2 शून्य येतात. 100 मध्ये 2 हे शून्य अंक येतात. त्यामुळे शून्य हा किती वेळा लिहिला जातो? तर शून्य हा 11 वेळा लिहिला जातो. आता बघा 1 21 वेळा लिहिला जातो. इथे लक्षात घ्यायचं. आणि शून्य हा 11 वेळा लिहिला जातो. आता बाकीचे जे अंक आहे 2 पासून 9 पर्यंत, तर एक बघूया अंक. बाकी सर्व अंक आपले किती वेळा लिहिले जातात? तर आपण एक 2 अंक घेऊया. चला 2, त्यानंतर 2 2 12 मध्ये आहे, 32 मध्ये आहे, 42 मध्ये आहे, 52 मध्ये आहे, 62 मध्ये आहे, 72 मध्ये आहे, 82 मध्ये आहे, 92 मध्ये आहे. चला त्यानंतर आता बघा, त्यानंतर बघा 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29 याच्यामध्ये पण 2 2 आलेले आहेत. तर इथे एक लक्षात घ्यायला हवं. आणखीन कुठं हा एक आपलं 20 मध्ये सुद्धा 2 आलेला आहे. तो 2 राहिलेला आहे. तर मोजून बघूया किती आले ते. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 22 मध्ये 2 घे पहा. 13 झाले. 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. तुम्ही इथे लक्षात घ्यायला हवं. अतिशय सोप्या पद्धतीने 2 हा 20 वेळा येतो. तसाच 3 पण 20 वेळा येतो, 4 पण 20 वेळा येतो, 5 पण 20 वेळा येतो, 6 पण 20 वेळा येतो, 7 पण 20 वेळा येतो, 8 पण 20 वेळा येतो आणि 9 हा अंक सुद्धा 20 वेळा येतो. इथे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. बघा शून्य हा अंक 11 वेळा येतो. 1 ते 100 पर्यंत अंक लिहिताना शून्य हा 11 वेळा येतो, 1 हा 21 वेळा येतो आणि बाकीचे जे राहिलेले सर्व अंक आहेत 2 पासून ते 9 पर्यंत, म्हणजे 2 झाले, 3 झाले, 4 झाले, 5, 6, 7, 8 आणि 9 हे सर्व अंक 20 वेळा येतात. हे इथं आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातात नवोदयला. हा स्वाध्याय 1.6 मधला दुसरा प्रश्न आहे. तर इथं आपल्याला परत एक वेळ सांगतो. 1 हा अंक 1 ते 100 पर्यंत लिहिताना 21 वेळा येतो. त्यानंतर 0 हा अंक 1 ते 100 पर्यंत लिहिताना 11 वेळा येतो आणि 2 पासून तर ते 9 पर्यंतचे अंक 100 पर्यंत अंक लिहिताना सर्व 20च वेळा येतात. हे करून सुद्धा पाहू शकता किंवा 1 ते 100 पर्यंत अंक लिहा आणि प्रत्येक अंक तुम्ही मोजून बघा किती वेळा येते ते. 3 मोजून बघा, 4 मोजून बघा, 5 मोजून बघा, 6 मोजून बघा, 7, 8, 9 पर्यंत अंक मोजून बघा किती वेळा येतात ते. चला तर यानंतरचा आपण तिसरा प्रश्न पाहूया. तर आपण यानंतरचा तिसरा प्रश्न पाहूया. बघा तिसरा प्रश्न दिलेला आहे आपल्याला. बघा पुढीलपैकी जोडमूळ संख्याची जोडी कोणती? आता जोडमूळ संख्या कशाला म्हणतात ते आपण आधी सुरुवातीला पाहूया. जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या कशाला म्हणतात? मूळ संख्या असतात आणि त्या जोडून आलेल्या असतात. मूळ संख्या असतात, त्या जोडून आलेल्या असतात आणि त्यामध्ये 2चा फरक असतो. कितीचा फरक असतो? 2चा फरक असतो. आता बघूया आपण पहिले जोडमूळ संख्येच्या 1 ते 100 पर्यंत 8 जोड्या आहे. 8 जोड्या आहे. हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. जोडमूळ संख्येच्या 1 ते 100 पर्यंत 8 जोड्या आहेत. आता बघा जोडमूळ संख्या बघूया आधी. मूळ संख्या काढूया आपण 1 ते 100 पर्यंत. 1 ते 10 पर्यंत मूळ संख्या आहे. 1 ते 10 पर्यंत 2, 3, 5 आणि 7. त्यानंतर 11 ते 20 पर्यंत मूळ संख्या आहेत. 11 येईल आपली, 13 येईल, 17 येईल आणि 19 येईल. त्यानंतर 21 ते 30 पर्यंत मूळ संख्या आहे आपली 23 येईल, त्यानंतर 29 येईल. आपण याआधी मूळ संख्याचा एक हे बघितला होता मोबाईल क्रमांक बघा 44 223 223 आणि 21. याचा अर्थ असा बघितला होता आपण की 1 ते 10 पर्यंत 4 मूळ संख्या आहेत. 1 ते त्यानंतर 20 पर्यंत 4 मूळ संख्या आहेत. 30 पर्यंत 2 म्हणजेच 21 ते 30 पर्यंत. त्यानंतर अशा प्रकारे हा नंबर आपण बघितल्या होत्या आणि टोटल आपल्या मूळ संख्या 1 ते 100 पर्यंत 25 आहेत असं आपण पाहिलं होतं. आता बघूया. मी सुरुवातीला इथं तुम्हाला लक्षात येत असेल मी मूळ संख्या लिहून घेतो. त्यानंतर बघा मूळ संख्या त्यानंतरच्या मूळ संख्या आपल्याला आहेत 31 ते 40 पर्यंत ज्या मूळ संख्या आहेत ते 31 आणि 37. 31 आणि 37 आहे. 31, 37 बघा तुमच्या लक्षात येत असेल ह्या 4 मूळ संख्या आहे. दुसऱ्या क्रमांकाला 4 मूळ संख्या, त्यानंतर 2 मूळ संख्या, 2 मूळ संख्या. ज्याप्रमाणे आपण मोबाईल क्रमांक लिहिलेला आहे. पहिले 4, त्यानंतर 4, त्यानंतर 2, त्यानंतर 2. आता 50 पर्यंत आपल्याला 3 मिळणार आहेत. 50 पर्यंत ज्या संख्या आपल्याला मिळणार आहेत तर त्या आहेत 41 मूळ संख्या आहे, 43 ही मूळ संख्या आहे आणि 47 आहे. अशा 3 मूळ संख्या आपल्याला 50 पर्यंत मिळणार आहेत. आता 60 पर्यंत म्हणजेच 51 ते 60 पर्यंत आपल्याला ज्या मूळ संख्या मिळणार आहेत त्या 2 आहेत. आहे 2. 59 51 ते 60 पर्यंत आपल्याला मिळणाऱ्या ज्या मूळ संख्या आहेत, एक आहे 53, त्यानंतर एक आहे 59. लक्षात आहे.
त्यानंतर आपल्याला म्हणजेच आपल्याला 61 ते 70 पर्यंत 61 आणि 67 हे मूळ संख्या मिळणार आहे. त्यानंतर आपण जे पाहणार आहोत 71 ते 80 पर्यंत आपल्याला 71, 73 आणि 79 अशा 3 मूळ संख्या मिळणार आहेत आणि याच्यानंतर आपल्याला 81 ते 90 पर्यंत परत आपल्याला 83 ते 89 ह्या मूळ संख्या मिळणार आहेत आणि शेवटी आपल्याला 91 ते 100 पर्यंत 97 ही मूळ संख्या मिळणार आहेत. अशा प्रकारे मी हे मूळ संख्याचा एक आपण फोन नंबर तयार केलेला होता. म्हणजेच 1 ते 10 पर्यंत 4 मूळ संख्या, 1 ते 10 पर्यंत 4 मूळ संख्या, 2, 3, 5 आणि 7. त्यानंतर 11 ते 20, 30 पर्यंत, 40 पर्यंत, 50 पर्यंत, 60 पर्यंत, 70 पर्यंत, 80 पर्यंत, 90 पर्यंत आणि 100 पर्यंत अशा आपण ह्या मूळ संख्या पाहिलेल्या आहेत. आता आपल्याला बघायचं आहे यामध्ये जोड मूळ संख्या कशाला म्हणतात? तर जोड मूळ संख्या ह्या दोन्ही पण मूळ संख्याच असतात, परंतु त्या जोडून आलेल्या असतात. त्यामध्ये 2चा फरक असतो. आता कुठे-कुठे 2चा फरक आहे ते आपण बघूया इथे. बघा 3 आणि 5 ही मूळ संख्या आहे. यामध्ये कितीचा फरक आहे? ही एक जोडी झाली आपली 3 आणि 5. यामध्ये आपला 2चा फरक आहे. मूळ संख्या असण्यासाठी त्यामध्ये 2चा फरक असायला पाहिजे. म्हणजेच जोड मूळ संख्या असण्यासाठी त्यामध्ये 2चा फरक असायला पाहिजेत आणि त्या दोन्ही पण मूळच संख्या असायला पाहिजेत आणि जोड म्हणजे जोडून आलेल्या मूळ संख्या त्यामध्ये 2चा फरक. ही एक जोडी मिळाली आपल्याला. त्यानंतर बघा दुसरी जोडी आपल्याला मिळेल की त्यामध्ये 2चा फरक असेल 5 आणि 7. 5 आणि 7 यामध्ये सुद्धा 2चा फरक आहे आणि त्या दोन्ही सुद्धा मूळ संख्या आहे. त्यानंतर बघा तिसरी जोडी मिळणार आपल्याला 11 आणि 13. बघा ही झाली तिसरी जोडी जोड मूळ संख्याची. 11, 12 आणि 13 यामध्ये सुद्धा आपल्याला 2चा फरक आहे. त्यानंतर बघा चौथी जोडी 17, 18, 19 ही मिळालेली आहे आपल्याला. 17 आणि 19 या मूळ संख्यामध्ये सुद्धा 2चा फरक आहे म्हणून त्या जोड मूळ संख्या आहेत म्हणजे जोडून आलेल्या मूळ संख्या आहेत. त्यानंतर बघा 23, 29 नाही 29, 30 आणि 31 पाचवी जोडी आपल्याला मिळालेली आहे. 29, 30 आणि 31 पाचवी जोडी बघा 29 आणि 31 यामध्ये सुद्धा 2चा फरक आहे. त्यानंतर आपल्याला 6वी जोडी आपण बघूया. वर लिहितो. 6वी जोडी आहे आपल्याला. त्यानंतर 41 आणि 43 बघा यामध्ये सुद्धा 2चा फरक आहे. 41 आणि 43. त्यानंतर 7वी जोडी आहे जोड मूळ संख्याची. 47 झालं त्यानंतर 53 नाही 59, 60 आणि 61. 7वी जोडी आहे 59 आणि 61. आणि शेवटची जोडी आपल्याला 8वी जोडी बघा जोड मूळ संख्याची 71 आणि 73. 71 आणि 73. आता तुमच्या इथं लक्षात आले असेल. बघा मी थोडं कन्सेप्ट क्लिअर करून देतो. हे गणित सोडवणं अतिशय सोपं होतं परंतु कन्सेप्ट क्लिअर करणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर बघा मूळ संख्या कशाला म्हणतात? अशा संख्या ज्या संख्येचे विभाजक नसतात. ती स्वतः आणि ती म्हणजे 1 आणि ती स्वतः हीच याच त्याचे विभाजक असतात. आता जोड मूळ संख्या मग कशाला म्हणतात? मूळ संख्या तर बघितलं आपण. तर जोड मूळ संख्या अशा असतात त्या जोडून आलेल्या असतात आणि मूळ संख्या असतात आणि त्यामध्ये 2चा फरक असतो. त्यामध्ये कितीचा फरक असतो? 2चा फरक असतो आणि अशा 1 ते 100 पर्यंत जोड मूळ संख्येच्या जोड्या 8 आहेत आणि त्या आपण पाहिलेल्या आहेत. बघा 3 आणि 5 या दोन्ही मूळ संख्या आहेत त्या जोडून आलेल्या आहेत म्हणून 3 आणि 5 या जोड मूळ संख्या आहे. 5 आणि 7 या जोड मूळ संख्या आहे. 11 आणि 13 ह्या जोड मूळ संख्या आहे. 17 आणि 19 या जोड मूळ संख्या आहे. 29 आणि 31 ह्या जोड मूळ संख्या आहे. 41 आणि 43 ह्या जोड मूळ संख्या आहे. 59 आणि 61 ह्या जोड मूळ संख्या आहे आणि 71 आणि 73 ह्या जोड मूळ संख्या आहेत. जोडून आलेल्या आहेत त्यामध्ये 2चा फरक आहे. त्या मूळ संख्या आहेत म्हणून त्यांना जोड मूळ संख्या म्हणतात. अशा 1 ते 100 पर्यंत आपल्या 8 जोड्या आहेत. आता आपण प्रश्नाकडे येऊया. आपला प्रश्न काय म्हणते? तुम्ही हे चालू असताना स्क्रीनशॉट घ्यायचा आणि प्रश्न लिहून घ्यायचा किंवा व्हिडिओ तुम्ही पॉज करून सुद्धा अशा प्रकारे तुमच्या वहीमध्ये तुम्ही लिहून घेऊ शकता जेणेकरून आपली जी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट संपूर्ण क्लिअर होणार आहे. चला तर आता बघूया आपण. आता आपल्या प्रश्नाकडे येऊया. प्रश्न काय म्हणते ते बघूया. आपल्याला आता जोडमूळ संख्या समजलेल्या असेल, जोड्या त्याच्या समजलेल्या असेल तर आता प्रश्न बघूया आपण. पुढीलपैकी जोडमूळ संख्याची जोडी कोणती? पुढीलपैकी जोड मूळ संख्याची जोडी कोणती? आता बघा आपल्याला त्या मूळ संख्या दोन्ही असायला पाहिजेत. आता 13 ही मूळ संख्या आहे, 15 मूळ संख्या आहे का? नाही, 15 ही मूळ संख्या नाही कारण 15 चे विभाजक 1 तर आहे, 15 तर आहे. त्यानंतर 3 5 15 होते आणि 5 3 15. त्यामुळे ही मूळ संख्या होत नाही आणि जोडून आलेली मूळ संख्या सुद्धा होत नाही. त्यानंतर बघूया आपण 29 आणि 31. हे याचं उत्तर आहे. 29 आणि 31 ह्या दोन्ही मूळ संख्या आहेत आणि त्यांचे विभाजक सुद्धा त्या स्वतः संख्या आणि 1 आहेत. त्यामुळे ही जोडमूळ संख्याची जोडी आपल्याला इथे मिळालेली आहे. आता ही का नाही? 75 ला बघा 75 चे सुद्धा 5 ने भाग जातो. त्यानंतर इथं 69 बघा 69 ला सुद्धा 3 ने भाग जातो. म्हणून ह्या दोन्हीही जोडून आलेल्या मूळ संख्या नाही किंवा जोडमूळ संख्या नाहीत. जोडमूळ संख्या असण्यासाठी त्या दोन्हीही मूळ संख्या असायला हव्या आणि त्यामध्ये 2चा फरक असायला हवा. म्हणून बी मध्ये आपल्याला 29 आणि 31 यामध्ये 2चा फरक आहे आणि दोन्ही पण आपल्या कोणत्या संख्या आहे? मूळ संख्या आहे. इथं समजलं असेल. काही समजलं नसल्यास तुम्ही माझ्याशी संपर्क सुद्धा साधू शकता. तर चला बघूया आपण यानंतरचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4. चला तर चौथा प्रश्न बघूया आपण. वाचून घेऊया आधी सुरुवातीला. बघा 0, 9 आणि 6 या अंकांनी बनणाऱ्या सर्वात लहान 3 अंकी
संख्येचा आणि सर्वात मोठ्या 3 अंकी संख्येचा गुणाकार आहे. तर बघा आपल्याला 3 अंक दिलेले आहेत. ते अंक आहेत आपले 0, 9 आणि 6. यापासून आपल्याला सर्वात लहान 3 अंकी संख्या आणि सर्वात मोठी 3 अंकी संख्या तयार करायची आहे आणि त्याचा गुणाकार करायचा आहे. बघा सर्वात लहान 3 अंकी संख्या, त्यानंतर सर्वात मोठी 3 अंकी संख्या आणि त्याचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. आता बघा सर्वात मोठी संख्या तयार करूया. सर्वात मोठी संख्या तयार करताना यामधील मोठा अंक घेत जायचा. आता 9 घेतले, त्यानंतर 6 हे राहिलेला मोठा, त्यानंतर 0 म्हणजे सर्वात मोठी संख्या आपली झालेली आहे 960. त्यानंतर ही मोठी संख्या मोठी झालेली आहे 3 अंकी संख्या. आता आपण लहान संख्या तयार करूया. लहान संख्या तयार करताना लहान अंक सुरुवातीला घ्यायचा, परंतु जर 0 हे लहान असलं तरी ते पहिल्या स्थानी घेता येत नाही, कारण तो ती संख्या आपली तशी 3 अंकी बनणार नाही, ती 2 अंकीच बनेल. तर यामधला सर्वात लहान अंक 6 आहे, त्यानंतर आपण 0 घेत असतो दुसऱ्या स्थानी, त्यानंतर 9 आहेत आणि याचा आपल्याला काय करायचा आहे, गुणाकार करायचा आहे. चला तर आपण याचा गुणाकार करूया. बघा आपल्याला जे अंक मिळालेले आहेत 960 गुणिले 609. चला करूया. 9 0 0, 9 6 54, 54 सी इथे 4 हातच्याला 5, 9 9 81, 81 5 आपले झाले 86. एक संख्या झाली म्हणून आपण इथे एक 0 दिलेले आहे. आता 0 नी वरच्या संख्येला गुणायचं आहे. 0 0 0 होते, 6 0 0 होते, 9 0 0 होते. दोन संख्या झालेल्या आहेत म्हणून आपण या ठिकाणी 2 0 दिलेले आहेत. आता 6 नी 6 0 0, 6 6 36 6 हातच्याला 3, 6 9 54 आणि 54 आणि 3 आपले होतील 57 आणि आपल्याला याची काय करायची आहे, बेरीज करायची आहे. 0 त्यानंतर 4 त्यानंतर 6 त्यानंतर 8 6 14 4 हातच्याला 1 7 1 8 आणि आपली संख्या लिहा 1 दशक शतक हजार दशहजार लक्ष 5,84,640. 5,84,640 कुठे आहे तर बी नंबरच्या ऑप्शन मध्ये 5,84,640 हे आहे. समजलं का? तर आपल्याला हे अंक दिलेले होते आणि त्यामध्ये 3 अंकी मोठी संख्या तयार करायची होती आणि 3 अंकी लहान संख्या तयार करायची होती आणि त्याचा गुणाकार करायचा होता आणि तो गुणाकार आपला 5,84,640 आलेला आहे. यानंतरचा प्रश्न बघूया आपण. चला यानंतरचा प्रश्न आहे आपला. बघा 5व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. इथे आपल्याला दिलेला आहे चौरस, वर्तुळ आणि त्रिकोण यामध्ये कोणता अंक आलेला आहे. आपला जो अंक आहे तो चौरसामध्ये असला पाहिजे, वर्तुळामध्ये पण असला पाहिजे आणि त्रिकोणामध्ये असला पाहिजे. तर आपण बघूया 4 हे चौरसामध्येच आहेत, 2 आणि 1 आयताने हे चौरसामध्ये आयतामध्ये आहेत. आता बघा 5 हे वर्तुळ आणि हे चौरस आणि आयतामध्ये आहेत. तर असा अंक आपल्याला शोधायचा आहे, तो चौरसामध्ये असला पाहिजे, वर्तुळामध्ये पण असला पाहिजे आणि त्रिकोणामध्ये पण असला पाहिजे. आता बघा हा अंक आपल्याला इथं 7 दिसत आहे. तो अंक चौरसामध्ये पण आहे, आला. त्यानंतर त्रिकोणामध्ये पण आला. त्यानंतर हे जे वर्तुळ आहे त्या वर्तुळामध्ये पण अंक आला तो, म्हणजेच आपलं उत्तर याचं 7 आहे. आपल्याला पाहायचं आहे इथे की असा अंक शोधायचा आहे, तो चौरसामध्ये असला पाहिजे, वर्तुळामध्ये असला पाहिजे आणि त्रिकोणामध्ये पण असला पाहिजे. अतिशय सोपा प्रश्न होता. चला तर यानंतरचा प्रश्न बघूया आपण. यानंतरचा प्रश्न बघूया 6वा. बघा काय दिलेलं आहे ते. अतिशय सोपं असं दिलेलं आहे. आपण वाचून घेऊया आधी. एक्स वाय झेड आणि टी या संख्यामध्ये वापरलेला कमाल अंक हा 7 आहे व तो प्रत्येक संख्येत एकदाच वापरलेला आहे आणि बाकीचे अंक ज्ञात नाहीत, म्हणजे माहित नाहीत. तर त्यांनी दिलेला आहे बघा, एक्स बरोबर स्टार 7 0 स्टार स्टार, त्यानंतर वाय बरोबर दिलेला आहे 7 स्टार स्टार स्टार, झेड बरोबर दिलेला आहे स्टार स्टार 7 स्टार, त्यानंतर टी बरोबर दिलेला आहे स्टार 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 आणि 7 आणि विचारलेला आहे एक्स वाय झेड आणि टी यामधील कमाल संख्या कोणती आहेत, यामधली सर्वात मोठी संख्या कोणती आहे. आता बघा इथे एकच अंक दिलेला आहे, प्रत्येकाचं स्थान बघूया. आता बघा यामध्ये एक्स मध्ये या 7चं स्थान आहे 1 दशक शतक म्हणजे 700. वाय मध्ये बघा 7चं स्थान काय आहे ते 1 दशक शतक हजार म्हणजे 7000. त्यानंतर झेड मध्ये बघा 1 दशक 7चं स्थान आहे 70. त्यानंतर टी मध्ये बघा 7चं स्थान आहे 7. तर यामधला सर्वात मोठा कमाल संख्या कोणती आहे तर कोणती आहे 7000. कोणती आहे 7000. मग 7000 म्हणजेच काय ते वाय, म्हणून याचं उत्तर आहे वाय. लक्षात, कारण त्याचं आपल्याला स्थानिक किंमत काढायची होती आणि त्यानुसार हे गणित सोडवायचं होतं. अतिशय सोपं गणित होतं. त्यानंतरच आपण उदाहरण बघूया. चला तर मग यानंतरचा प्रश्न आहे आपला 7वा. बघूया कशा प्रकारे आहे ते, वाचून घेऊया आधी. 3 0 8 2 आणि 7 हे अंक एकदाच घेऊन बनणारी 5 अंकी लहानात लहान कोणती संख्या तयार करायची आपल्याला, 5 अंकी संख्या तयार करायची आहे, पण कोणती विषम संख्या तयार करायची आहे, ती 5 अंकी. आता सुरुवातीला आपण हे अंक घेऊन लहानात लहान संख्या तयार करूया. आपल्याला अंक दिलेले आहे 3 0 8 2 आणि 7. आपल्याला लहानात लहान संख्या तयार करायची आहे. तर यामधील सर्वात लहान अंक हा 0 आहे, परंतु 0 हा सुरुवातीला घेत नसतो. त्यानंतरचा सर्वात लहान अंक आपला 2 आहे, 2 घेतला. त्यानंतर 0चं स्थान आपल्या दुसऱ्या स्थानी असते, 0 घेतला. त्यानंतर राहिलेले अंक आहे 3 8 आणि 7. यामध्ये लहान अंक कोणता आहे तर 3 आहे, 3 घेतला. त्यानंतर 8 आणि 7 राहिले, यामध्ये लहान अंक कोणता आहे 7 आहे. त्यानंतर कोणता अंक आहे 8 आहे. ही आपली लहानात लहान संख्या तयार झालेली आहे. परंतु आपल्याला कोणती संख्या घ्यायची आहे, विषम संख्या. तर ही विषम संख्या आहे का
विषम संख्या नाही, कारण त्याच्या एकक स्थानी 8 आहे. हे दोघांमध्ये 4 असे वाटता येतात. म्हणून आपल्याला विषम संख्या तयार करायची आहे. तर मग या 7 आणि 8 ची आपण काय करणार आहोत, अदलाबदल करणार आहोत. 0, 3, 8 आणि 7. 20,387 कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक बी मध्ये आपल्याला दिसत आहे. सॉरी, ऑप्शन क्रमांक 20,387 सी मध्ये दिसत आहे. तर याचं उत्तर हे आहे. आपल्याला लहानात लहान संख्या तयार करायची म्हणलं तर आपले 20,378 ही संख्या होईल. परंतु आपल्याला इथे विचारलेलं आहे लहानात लहान संख्या तर तयार करा, पण ती कसली असली पाहिजे? विषम संख्या असली पाहिजे. 8 जर एकक स्थानी असेल तर ते विषम संख्या होणार नाही, समसंख्या होणार. म्हणून 7 आणि 8 या अंकाची आपण अदलाबदल केली आणि ती आपल्याला मिळालेली संख्या आहे 20,387. चला यानंतरचं आपण एक उदाहरण बघूया. तर बघा, आठव्या क्रमांकाचा प्रश्न आहे आणि मी इथे ऑप्शन दिलेले नाहीत. आपण कशा प्रकारे सोडवायचं हेच बघूया. पुढील बेरजेमध्ये काय बसलेले अंक आपल्याला शोधून काढायचे आहेत. आता बघा, ही बेरीज दिलेली आहे, तिथं स्टारचं चिन्ह दिलेलं आहे, चौकोनमध्ये स्टारचं चिन्ह दिलेलं आहे, वर्तुळाचं मध्ये स्टारचं चिन्ह दिलेलं आहे. आपल्याला याच्या किमती काढायच्या आहेत. याच्या किमती बघा काढायच्या आहेत. पहिली स्टारची किंमत किती ते बघायची आहे. त्यानंतर चौकोनामध्ये अशा प्रकारे स्टार आहे, त्याची किंमत किती येते ते बघायची आहे. त्यानंतर वर्तुळामध्ये स्टार दिलेला आहे, त्याची किंमत किती येते ते बघायची. आता कशा प्रकारे आपण ज्याप्रमाणे बेरीज करतो त्याचप्रमाणे बेरीज करायची आहे. आता इथे लक्षात घ्या, 7 आणि 8 15, 7 आणि 8 15, 15 सी 5, हातच्याला 1. आता बघा 3 आणि 1 4. आता 4 मध्ये किती मिळवल्यावर 5 येणार आहे? तर 1 मिळवल्यावर. तर आपल्याला वर्तुळामध्ये स्टारची किंमत किती मिळालेली आहे? 1 मिळालेली आहे. चला बघा, आता 1 हे 2 आणि 3 5 झाले. आता इथं लक्षात द्या, वर 2 आहे आणि इथं स्टार दिलेले आहेत आणि 1 आलेला आहे. बघा, तर इथं आपल्याला 11 यायला पाहिजे येण्यासाठी. म्हणून 2 मध्ये आपण 9 मिळवल्यावर 11 येते. 2 आणि 9, 11 सी 1, हातच्याला 1. 4 आणि 1 5 आणि 5 आणि 3 8. तर आपल्याला या स्टारची किंमत 9 मिळालेली आहे आणि या हॅचची किंमत 3 मिळालेली आहे. अशा प्रकारे आपल्याला बेरीज करून त्या किमती काढता येतात. लक्षात, अतिशय सोपं उदाहरण होतं. मी ऑप्शन लिहिले नाहीत, ते तुम्ही पाहून घ्या. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे 9व्या क्रमांकाचा, बघूया आपण कोणता आहे ते. तर बघा, शेवटचा प्रश्न आहे हा 9वा प्रश्न. 5,84,356 या संख्येतील 5च्या स्थान मूल्याची आपल्याला बेरीज किती आहे ती शोधायची आहे. 5चं स्थान मूल्य यामध्ये बघा, 5चं स्थान मूल्याची बेरीज शोधायची आहे. तर ही संख्या बघा 5,84,356. यामध्ये येईल 5 2 ठिकाणी आहे, एक दशक ठिकाणी आहेत आणि एक लक्ष ठिकाणी आहे. तर बघा, या 5चे स्थानिक मूल्य, स्थानिक किंमत यालाच म्हणतात. स्थान मूल्य म्हणजे स्थानिक किंमत. या 5ची स्थानिक किंमत आहे. 5 वर किती संख्या आहे? 1 2 3 4 5, म्हणजे 5 शून्य देऊन द्यायचे. 1 2 3 4 5. म्हणजेच या 5ची स्थानिक किंमत झाली एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, म्हणजे 5 लाख. आता आपल्याला या 5ची स्थानिक किंमत काढायची आहे. तर या 5ची स्थानिक किंमत काढताना एकक आणि दशक स्थानी आहेत, म्हणून या 5ची स्थानिक किती आहेत? 50. आणि आपल्याला याची बेरीज करायची आहे. 0 5, त्यानंतर 3 0 1 2 3 आणि 5. तर याची बेरीज केल्यानंतर आपल्याला जी संख्या मिळाली 5,50,000. कुठे आहे 5,50,000? डी नंबरच्या ऑप्शनमध्ये 5,50,000 आहे. अशा प्रकारे आपण स्वाध्याय 1.6 हा संपूर्ण बघितलेला आहे. याचा सराव करा आणि काही समजलं नसल्यास तुम्ही माझ्याशी संपर्क सुद्धा साधू शकता. आणि खरंच अशा प्रकारे छान जर तुम्ही अभ्यास केला तर नवोदयला लागण्यासाठी जी काही तयारी करावी लागेल या व्हिडिओच्या माध्यमातून आपली पूर्ण तयारी होईल. तर चला यानंतरच आपण बघूया. थँक्स फॉर वॉचिंग. नमस्कार. तर आज आपण नवोदयचे जे उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न असतात ते पाहणार आहोत. आणि आपले जे प्रश्न आहे ते प्रश्न घटक 1 म्हणजेच आपलं जे संख्या आणि संख्या पद्धती आहे यामधले उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न आपण सराव करणार आहोत. तर चला बघूया. पहिला प्रश्न बघा, वाचून घेतो आधी मी सुरुवातीला. पुढीलपैकी कोणती क्रिया केल्यावर येणारे उत्तर विषम संख्या असेल? पुढे ज्या काही क्रिया दिलेल्या आहेत आणि आपल्याला येणारे उत्तर कोणती संख्या असेल? विषम संख्या असेल. एक एक करून बघूया. आता बघा, 2 विषम संख्यांचा गुणाकार. 2 विषम संख्यांचा गुणाकार. 2 विषम संख्या घेऊया कुठलीही. चला, विषम संख्या, हा सुरुवातीला तर लक्ष द्या. विषम संख्या कशाला म्हणतात थोडक्यात सांगतो. विषम संख्या कशाला म्हणतात आणि समसंख्या कशाला म्हणतात? पुस्तकी व्याख्यानुसार बघा, विषम संख्या म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 आणि 9 हे अंक असतात त्या विषम संख्या असतात. आणि समसंख्या ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 आणि 8 हे अंक असतात त्या विषम संख्या असतात. आता बघूया, आपण एखादी संख्या घेऊया, कुठली तरी एखादी संख्या घेऊया. 7,553. या संख्येच्या एकक स्थानी काय आहे? 3 आहे. म्हणून ही संख्या कोणती झाली? ही विषम संख्या झाली. पण हे पुस्तकी ज्ञानानुसार जर विद्यार्थ्याला विषम संख्या हे अंक लक्षात राहत नसेल किंवा हे अंक एकस्थानी असते हे लक्षात राहत नसेल, सम किंवा विषम संख्या कशाला म्हणतात या संदर्भात जर त्यांना लक्षात राहत नसेल तर, आणि सोप्या पद्धतीने सांगतो, हे पुस्तकी भाषेप्रमाणे झाले. तर आपण आता बघूया सोप्या पद्धतीने कशा प्रकारे विषम संख्या आणि समसंख्या ओळखायच्या ते. तर काय करायचं? आता
ही समसंख्या आहे की विषम संख्या आहे कसं ओळखायचं? तर शेवटचा अंक बघायचा आपण 3 आहे आणि हे 3 दोघांमध्ये, दोन व्यक्तीमध्ये एकाचं नाव ए आहे आणि एकाचं नाव बी आहे समजा. तर या दोन व्यक्तीमध्ये सारखे वाटायचे आहे. ते बी पूर्णांकामध्ये म्हणजे पूर्ण अंक आले पाहिजे. अर्धा वगैरे नाही. पूर्णांकामध्ये वाटायचे आहे. मग आता हे समजा 3 रुपये आहेत. याला 1 रुपया दिला, याला 1 रुपया दिला. 1 रुपया हा उरला. अर्धा-अर्धा आपण देऊ शकत नाही. जेव्हा असा 1 उरतो, तेव्हा ती विषम संख्या असते. कोणती संख्या असते ती? विषम संख्या. आता बघूया एक दुसरं उदाहरण घेऊया. 7,555 घेऊया. शेवटचा अंक 5 आहे. ए आणि बी हे दोघं व्यक्ती आहेत. ए आणि बी हे दोन व्यक्ती आहेत. आता 5 दोघांमध्ये वाटायचे आहेत. याला 2 दिले, याला 2 दिले. एक आपला उरला. म्हणजेच ते वाटता आलं नाही. म्हणून ही सुद्धा विषम संख्या आहे. जेव्हा शेवटचा अंक दोघांमध्ये वाटता येत नसेल, तर ती विषम संख्या असते आणि वाटता येत असेल तर ती समसंख्या असते. तर समसंख्या कशा प्रकारे बघूया आपण. एखादी संख्या घेऊया कुठलीही. 9, 7, 8, 5 आणि 6. बघा. विषम संख्या आहे की समसंख्या आहे कशा प्रकारे ओळखायचा विद्यार्थी मित्रांनो? तर शेवटचा अंक बघायचा. शेवटचा अंक हा 6 आहे. नेहमीप्रमाणेच हे 6 दोघांमध्ये सारखे वाटायचे. बघा मग 6 याला 3 मिळाले, याला 3 मिळाले. म्हणजे याची वाटणी सारखी करता आली म्हणून ह्या समसंख्या असतात. समसंख्या असतात. म्हणजे ज्या शेवटच्या संख्येची वाटणी सारखी करता आली, समान करता आली, त्या समसंख्या असतात. जर याच ठिकाणी 8 असते, तर याला 4 आले असते आणि याला 4. म्हणून ही सुद्धा समसंख्या झाली असती. याच ठिकाणी जर 0 असता, 0 म्हणजे तू पण 0 घे, 0 म्हणजे काहीच नाही, तू पण 0 घे. ही पण वाटणी करता आली म्हणून ही सुद्धा समसंख्या असते. 0 म्हणजे काहीच नाही, नथिंग. परंतु याच ठिकाणी जर 7 असते, 7 ची वाटणी करता येते का बघा? 3 याला दिले, 3 याला दिले. 3 आणि 3 6 झाले, 1 उरला. मग ही आपली समसंख्या होणार नाही, तर विषम संख्या होईल. म्हणजे ज्या संख्याच्या शेवटची एकक स्थानाची जी संख्या आहे, ती दोघांमध्ये जर वाटता येत असेल, तर ती समसंख्या आणि वाटता येत नसेल आणि एखादा बाकी उरत असेल, तर ती विषम संख्या असते. आता बघूया आपण उदाहरणं बघूया. हे समसंख्या आणि विषम संख्या ही कन्सेप्ट क्लिअर झाली असेल आपली. तर चला आता आपण उदाहरणाकडे येऊया. आपलं उदाहरण काय म्हणते ते बघूया. पुढीलपैकी कोणती क्रिया केल्यावर येणारे उत्तर आपल्याला विषम संख्या असेल? बघा इथे दोन विषम संख्यांचा गुणाकार, दोन कुठल्याही विषम संख्या घेऊया, त्याचा गुणाकार करूया. ए नंबर बघा, दोन विषम संख्येचा गुणाकार. मी 5 घेतलं आणि 7 घेतलं. 7 5 35. बघा काय म्हणते, पुढील कोणती क्रिया केल्यानंतर येणारे उत्तर विषम संख्याच असेल. आता इथं बघा 5 ही पण विषम संख्या आहे, 7 ही विषम संख्या आहेत आणि येणारी ही सुद्धा आपली विषम संख्या आहेत. म्हणजे दोन विषम संख्येचा गुणाकार केला तर आपल्याला विषम संख्या मिळते. पहिल्या नंबरचं उत्तर आपलं बरोबर आहे. दुसरं बघूया, दोन विषम संख्याची बेरीज, दोन विषम संख्येची बेरीज करूया. बी नंबरला म्हणते तर 5 आणि 7 याची बेरीज केली, आपल्याला उत्तर मिळालं समसंख्या मिळाली. ही कशी संख्या मिळाली? समसंख्या. आपल्याला उत्तर कसं यायला पाहिजे होतं? विषम. मग 2 नंबरचं चूक. 3 नंबरचं बघूया, दोन विषम संख्येची वजाबाकी. आता दोन विषम संख्येची वजाबाकी, सी नंबरचं 7 वजा 5 आलेलं उत्तर ही समसंख्याच मिळाली. आपल्याला कशी पाहिजे होती? विषम. ही पण क्रिया केल्यावर आपल्याला ती मिळणार नाही. त्यानंतर डी नंबरचं एक समसंख्या व एक विषम संख्या याचा गुणाकार. एक समसंख्या घेऊया आणि एक विषम संख्या घेऊया. चला 1 2 घेतली समसंख्या, विषम संख्या 5 घेतली. याचा गुणाकार केला तर आपल्याला समसंख्याच मिळाली. म्हणून आपलं जे पुढील कोणती क्रिया केल्यानंतर येणारी उत्तर ही विषम संख्या असेल, तर दोन विषम संख्येचा गुणाकार केल्यावर आपल्याला विषम संख्या मिळालेली आहे. अशा प्रकारे हे गणित होतं. तर तुम्हाला समसंख्या आणि विषम संख्या हे कन्सेप्ट समजली असेल. समसंख्या म्हणजे अशा संख्या ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 आणि 8 अंक असतात. जरी आपल्याला ते समजलं नाही तर ते शेवटचा अंक दोघांमध्ये वाटून बघायचा. सारखा वाटता येत असेल तर ती समसंख्या, सारखा वाटता येत नसेल तर ती विषम संख्या. चला याच्यानंतरचं उदाहरण बघूया. तर चला यानंतरचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न वाचून घ्या सुरुवातीला. बघा 0 5 6 7 हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या जास्तीत जास्त 3 अंकी समसंख्या आहेत. आता बघा 4 अंक दिलेले आहेत, 3 अंकी आपल्याला समसंख्या तयार करायच्या आहेत. अंक बघा कोणकोणते दिलेले आहेत. 0 दिलेला आहे, 5 6 आणि 7. समसंख्या असण्यासाठी एकक स्थानी 0 पाहिजे आणि 6 पाहिजे, एवढं आपल्याला माहित आहे. आता बघूया एकक स्थानी 0 घेतल्यावर, आता बघा एकक स्थानी 0 घेऊ ना. एकक स्थानी 0 घेतल्यावर आपल्याजवळ ज्या संख्या उरलेल्या आहेत त्या 5 6 7 उरलेल्या आहेत. समजून घेऊया, सोपं आहे. बघा मग संख्या उरलेल्या आहेत आपल्याजवळ 5 6 आणि 7. आता पहिल्या ह्या दोन संख्या घेऊया आणि संख्या तयार करूया. याला धरू ना. पहिली संख्या तयार झाली 5 6 0 समसंख्या झाली. त्यानंतर 6 5 0 चला 5 आणि 6 घेऊन. त्यानंतर आपण काय करूया, 6 आणि 7 घेऊया 0 सोबत. त्यानंतर बघा 6 आणि 7 ही झाली. त्यानंतर 7 6 0 ही एक संख्या झाली. त्यानंतर बघा परत 0 सोबत 5 आणि 7 घेऊया. 5 आणि 7 घेतल्यानंतर 5 7 0 ही एक संख्या होईल आणि 7 5 0. म्हणजेच अशा प्रकारे 0 एकक स्थानी असणाऱ्या आपल्या 6 संख्या तयार होतील. आता बघूया आपल्याला एकक स्थानी काय पाहिजे. आता 6 घेऊया. जेव्हा आपण एकक स्थानी 6 घेतो तर आपल्याजवळ उरलेले अंक कोणते आहेत? आता 0 5 आणि 6 यांना सोबत घेऊन आपण 6 सोबत तयार करायचे. पहिला आपण काय करूया, सॉरी 6 घेतलेले इथं 7 आपल्याजवळ उरलेले अंक आहेत. एकक स्थानी 6 घ्यायचं असेल तर
आपल्याजवळ उरलेले अंक आहेत 0, 5 आणि 7. आता बघा संख्या कशा तयार होते. पहिले हे दोन अंक घेऊया 0, 5 आणि 6. मग कोणती संख्या होईल 5, 0, 6. हा, ही एक संख्या तयार झाली. त्यानंतर समसंख्या 5, 6, 0. हे ऑलरेडी आपण इथं तयार केलेले 5, 6, 0 म्हणून ही येणार नाही. आता ही झाल्या दोन संख्या. आता 5 आणि 7 घेऊया 6 सोबत. 5 आणि 7 घेऊया 6 सोबत. चल 5, 7, 6, 576. त्यानंतर 5, 6, 756. ह्या झाल्या दोन संख्या तयार. आता शेवटचं बघा. आपण हे घेतलं. आता 0 आणि 7 याच्यासोबत घेऊया 6 सोबत. शेवटची संख्या होईल आपली 706. अशा प्रकारे आपल्या एकूण संख्या किती तयार झालेल्या आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. तर आपल्या एकूण संख्या आपल्याला समसंख्या तयार करायच्या होत्या. एकूण संख्या आपल्या 10 झालेल्या आहेत. अतिशय सोपं आहे. काय करायचं बघा. समसंख्येसाठी आपल्याला काय पाहिजे? एकच स्थानी 0 आणि 6 पाहिजे. जेव्हा आपण 0 घेऊ तेव्हा आपल्याजवळ 3 अंक उरलेले असतील. 0 घेतल्यानंतर आपल्याजवळ संख्या तयार करण्यासाठी आता बघा एकच स्थानी 0 घेतला तर संख्या तयार करण्यासाठी आपल्याजवळ 3 अंक होते 5, 6 आणि 7. 5, 6 आणि 7. या दोन संख्यासोबत 0 घेतला अलट-पलट करून. त्यानंतर 6 आणि 7 सोबत 0 घेतला. त्यानंतर 5 आणि 7 सोबत 0 घेतला. अशा आपल्या 1, 2, 3, 4, 5, 6 संख्या तयार झाल्या. त्यानंतर आपण एकक स्थानी आपल्याला आता 6 पाहिजे. जेव्हा आपण एकक स्थानी 6 घेतले तेव्हा आपल्यासोबत किती संख्या होत्या? आता एकक स्थानी 6 घेतल्यावर आपल्यासाठी संख्या तयार करण्यासाठी 0, 5 आणि 6 या 3 संख्या होत्या. याच्यासोबत आपल्याला बघा पहिले काय केलं मग मी 0 आणि 5 यांच्यासोबत संख्या तयार केल्या. 5 ते 6 झाली. त्यानंतर दुसरी संख्या तयार होत नव्हती. मग नंतर 5 आणि 6 7 पाहिजे का? 7 पाहिजे. त्यानंतर 5 आणि 6 सोबत संख्या तयार केल्या आणि त्यानंतर हे घेऊन 0 आणि 7 हे अंक घेऊन 6 सोबत संख्या तयार केल्या. तर अशा आपल्या एकूण 10 संख्या तयार झालेल्या आहेत. तर याचं उत्तर आहे ए नंबरचं. अशा प्रकारे आपल्याला संख्या तयार करता येतात. मी कशा केलं लक्षात आलं असेल तुमच्या. तर आणखी काही समजलं असेल तर मला माझ्याशी संपर्क साधू शकता. हा दुसऱ्या नंबरचा प्रश्न होता. उच्च काटणी पातळीचे प्रश्न आहेत त्याचा आपण सराव करणार आहोत. यानंतरचा तिसरा प्रश्न पाहूया. चला यानंतरचा तिसरा प्रश्न पाहणार आहोत. मी ऑप्शन वगैरे लिहिले नाही. हे लॉंग प्रश्न होत होता. तर कशा प्रकारे सोडवायचा ते आपण बघूया डायरेक्ट. इथं काय म्हणते बघा वाचून घेऊया आधी. 500 रुपयाच्या 100 नोटा, 200 रुपयाच्या 200 नोटा, 100 रुपयाच्या 54 नोटा, 50 रुपयाच्या 25 नोटा, 20 रुपयाच्या 19 नोटा, 5 रुपयाची 31 नाणी मिळून होणारी एकूण रक्कम अक्षरी असेल. म्हणजे एकूण रक्कम आपल्याला ते अक्षरी सुद्धा लिहायची आहे. आता बघा इथे सरळ सरळ करायचं. पहिला आहे आपल्या 500 रुपयाच्या 100 नोटा म्हणजे 500 गुणिला 100 अशा प्रकारे करायचंय. त्यानंतर 200 रुपयाच्या 200 नोटा 200 गुणिला 200. त्यानंतर 100 रुपयाच्या 54 नोटा 100 गुणिला 54. त्यानंतर 50 रुपयाच्या 25 नोटा 50 गुणिले 25. आणि त्यानंतर 20 रुपयाच्या 19 नोटा म्हणजेच 20 गुणिले 19. आणि 5 रुपयाची 31 नाणी म्हणजेच 5 गुणिले 31. या सर्वांचा गुणाकार करून त्याची आपल्याला बेरीज करायची आहे. ते आपल्याला अक्षरामध्ये लिहायचं. आता बघा अशा प्रकारे जेव्हा एकक शेवटून शून्य असतात तेव्हा ही फक्त गुणाकार करताना शून्य मोजायचे. 1, 2, 3 आणि 4 शून्य आहे म्हणून 4 शून्य देऊन द्यायचे. 1, 2, 3, 4. त्यानंतर 5 1 5. आपलं याचं 50,000 झालं. इथे पण तसंच 1, 2, 3, 4 शून्य आहे. 4 शून्य देऊन टाकायचे. 1, 2, 3 आणि 4 आणि बेदुनी 4. हे झाले 40,000. त्यानंतर बघा इथं पण 2 शून्य आहे आणि 54 आहे. तर 2 शून्य आपण ऑलरेडी देऊन टाकायचे आणि 54 एके 54. त्यानंतर इथे सुद्धा 1 शून्य आहे. 1 शून्य आपण देऊन टाकायचा आणि त्यानंतर 25 गुणिला 5 करायचे. तर 25 5 आपले होतात 125. 125 म्हणजे 125. त्यानंतर इथं पण 1 शून्य आहे. 1 शून्य देऊन टाकला. 19 दोन्ही 38 होतात आणि 31 गुणिला 5 करायचं. 5 1 5 5 3 15. आणि या सर्वांची आपल्याला काय करायची आहे बेरीज करायची आहे. बेरीज करताना ही एककाच्या स्थानी एककाचं घर, दशकाच्या स्थानी दशकाचं घर, शतकाच्या स्थानी शतकाचं घर आपल्याला लिहायचं आहे. तर बघा आपल्याला मिळालेली संख्या आहेत. पहिली 50,000 व्यवस्थित मांडून घेऊ. त्यानंतर 40,000. त्यानंतर 5,400. त्यानंतर 1,250. बरोबर बेरीज करताना एकाखाली एक मांडून घ्यायचा आहे. त्यानंतर 380. त्यानंतर 155. नान आपल्याला याची काय करायची आता बेरीज करायची आहे. बघा 5 8 आणि 5 13 13 आणि 5 18 8 हातच्याला 1 2 3 5 6 7 7 7 4 11 11 1 हातच्याला 1 1 2 आणि हे 5 5 आणि 2 7 झाले. त्यानंतर आपल्याला राहिले 5 आणि 4 9. बघा अशा प्रकारे आता आपल्याला एकक दशक शतक हजार दशहजार तर हे आपल्याला अक्षरी लिहायचं आहे. तर 97,000 97
1000 185 हे आपलं अक्षरी येणार आहे. अशा प्रकारे आपण हे गणित सोडवलेलं आहे. अतिशय सोपं होतं. 500च्या 100 नोटा घ्यायच्या, त्याचा गुणाकार करायचा, 200च्या 200 नोटामध्ये त्याचा गुणाकार, 100च्या 54 नोटामध्ये त्याचा गुणाकार, 50च्या 25 नोटामध्ये त्याचा गुणाकार, 20च्या 19 नोटामध्ये त्याचा गुणाकार, 5ची 31 आणि याचा गुणाकार आणि त्या सर्व गुणाकाराची आपल्याला बेरीज करायची होती आणि ती संख्या आपल्याला अक्षरामध्ये लिहायची होती. अशा प्रकारचं हे गणित होतं. यानंतरचं गणित बघूया चला. चला तर या नंबरचं चौथ्या नंबरचं आपण बघूया. बघा यामध्ये 56,279 या संख्येतील 10,000 स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत व शतक स्थानच्या अंकाची दर्शनी किंमत यांचा गुणाकार विचारलेला आहे. आता बघा 10,000 स्थानचा अंक कोणता आहे? आपण ही संख्या लिहून घेऊया. 10,000 स्थानचा अंक कोणता आहे? तर एकक, दशक, शतक, हजार, 10,000. कोणता अंक आहे? 5. तर याची स्थानिक किंमत किती आहे? 5 नंतर बघा किती संख्या आहे? 1 2 3 4 तेवढे शून्य ठेवून द्यायचे. 1 2 3 4 आणि वाचायचं. तर एकक, दशक, शतक, हजार, 10,000. 10,000 म्हणजे दोन संख्या मिळून मग किती झालं ते? 50,000 झालं. तर आणखी काय विचारलं आपल्याला? शतक स्थानच्या अंकाची दर्शनी किंमत. शतक स्थानचा अंक कोण आहे? 2. याची दर्शनी किंमत. दर्शनी किंमत म्हणजे आपल्या डोळ्यांनी जो अंक दिसत असेल ती त्याची किंमत म्हणजे दर्शनी किंमत. आता हा 2 आपल्या डोळ्यांनी दिसत आहे, मग त्याची दर्शनी किंमत सुद्धा 2च होणार आहे आणि याचा गुणाकार करायचा आपल्याला. तर याचा गुणाकार बघा बेशून्य शून्य बेशून्य शून्य बेशून्य शून्य बेशून्य शून्य आणि बेपाचे 10. बघा एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. 1 लाख रुपयाला आलेला आहे. तर 1 लाख रुपये आपल्या ऑप्शन क्रमांक 1 मध्ये हे उत्तर दिलेलं आहे. तर आपलं ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर आहे. चला तर आता याच्यानंतरची शेवटचा प्रश्न आहे. उच्च काठिण्य पातळीचे जे प्रश्न आहे त्याचा आपण सराव करत आहोत आणि हे संख्या आणि असंख्या पद्धती घटक 1 मधील हे सर्व प्रश्न आहेत. तर चला यानंतरचा प्रश्न बघूया. शेवटचं गणित आहे 5व्या क्रमांकाचं. तर चला बघूया. बघा काय म्हणते, एका चारांकी संख्येत ए बी सी आणि डी हे अंक अनुक्रमे 1000 स्थानी, शतक स्थानी, दशक स्थानी व एकक स्थानी असणारे अंक आहेत. त्यांच्या स्थानिक किमतीची बेरीज आहे. आता त्याची स्थानिक किंमत बघा. ए ची स्थानिक किंमत आहे 1000. 1000 स्थानी आहे म्हणून ए ची स्थानिक किंमत 1000. त्यानंतर बेरीज आहे याची. त्यानंतर बी ची स्थानिक किंमत आहे शतक स्थानी म्हणजे 100 बी 100 बी. त्यानंतर सी ची स्थानिक किंमत आहे दशक स्थानी म्हणजेच 10 सी आणि त्यानंतर डी ची स्थानिक किंमत आहे एकक स्थानी म्हणजेच फक्त डी. तर आपल्याला अशा प्रकारचं उत्तर ऑप्शन मध्ये शोधायचं आहे. म्हणजेच 1000 ए अधिक 100 बी अधिक 10 सी आणि अधिक डी. तर आपल्याला ते उत्तर शेवटच्या ऑप्शन मध्ये मिळेल. आलं लक्षात? त्यांच्या स्थानिक किमतीची बेरीज म्हणली आहे तर आपल्याला बघा 1000 ए अधिक 100 बी अधिक 10 सी अधिक डी हे उत्तर त्याचं असेल. अशा प्रकारे आपण उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न बघितलेले आहेत आणि ते मी घटक 1 म्हणले संख्या आणि संख्या पद्धतीवरचे. संख्या आणि आपल्या ज्या संख्या पद्धती आहेत यावर आपण आतापर्यंत 1.1 ते 1.6 पर्यंत असे स्वाध्याय घेतलेले आहेत आणि हे 5 प्रश्न उच्च काठिण्य पातळीचे आहेत. हे पण आपण सोडून घेतलेले आहेत आणि या सर्वांचा एकच व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहे. संपूर्ण घटकांचा एक व्हिडिओ पूर्ण मिळणार आहे किंवा तुम्ही प्रत्येक स्वाध्यायाचा म्हणजे स्वाध्याय 1.1, स्वाध्याय 1.2, स्वाध्याय 1.3, स्वाध्याय 1.4, स्वाध्याय 1.5, स्वाध्याय 1.6 आणि हे जे आहे उच्च काठिण्य पातळीचे जे प्रश्न आहेत असे सेपरेट व्हिडिओ पाहू शकता किंवा हा संपूर्ण पूर्ण घटकाचा म्हणजे आपला 1 नंबरचा घटक आहे संख्या आणि संख्या पद्धती याचा संपूर्ण एक व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि अतिशय चांगल्या प्रकारे नवोदयच्या गणिताचा तुम्ही सराव करू शकता. थँक्स फॉर वॉचिंग.